जय भीम. आज आपण देशाला आता देश आपला 75 वर्षाच्या वाटचालीवर आहे आणि त्यानुसार समाजात अनेक ठिकाणी या विषयावरच्या चर्चा चालू आहेत. अनेक विचारवंत याच्यावर बोलत आहेत आणि म्हणूनच आज आपण इथे बहुजन संघटक या चॅनलवर लाईव्ह होत आहोत. बहुजन संघटकच्या सर्व चाहत्यांचं मी प्रथम इथे स्वागत करतो आणि आपल्या या सगळ्यांना जय भीम करतो. राहुल शारदा, दत्ता शेलार, राहुल शारदा या सगळ्यांना जय भीम करतो. आणि म्हणजे आज मला आपल्या या बहुजन संघटकमुळे पुण्याच्या परिसरात आणि महाराष्ट्राच्या सगळ्या बंधू आणि भगिनींशी, मित्रांशी संवाद साधायची संधी मिळते. त्यांचं स्वागत आहे. आपल्याला माहीत आहे आज महात्मा गांधींची जयंतीसुद्धा आहे आणि सध्या देशात जी चर्चा चालू आहे की महात्मा गांधी आणि त्यांचा खून करणारा नथुराम गोडसे यांच्यावर सध्या देशात चर्चा चालू आहे. आणि ही जी चर्चा आहे ती चर्चा देशामध्ये सगळ्या पर्यायांचा विचार करते आणि त्या चर्चांचं ध्रुवीकरण असं झालेलं आहे की महात्मा गांधी किंवा नथुराम गोडसे म्हणजे गांधीवादी आणि हिंदुत्ववादी अशा प्रकारची चर्चा चालू आहे. आणि जर गांधीवादी हे कमी पडलेले आहेत तर मग आता हिंदुत्ववादी अशा प्रकारचा पर्याय देशाच्या नागरिकांसमोर ठेवलेला आहे. आणि ही जी चर्चा आहे ही चर्चा ह्या दोघांमध्येच होते आणि तिसरा पर्याय देण्याचा कोणी विचार करत नाही. आता आपल्याला कल्पना आहे की हिंदुत्ववादी म्हटलं की धार्मिक दृष्टीने वैदिक आहेत, ब्राह्मणी आहेत किंवा हिंदुत्ववादी जी विचारधारा आहे ती आपण मनुस्मृतीची विचारधारा म्हणून बहुजन संघटकांना चांगली माहीत आहे. म्हणजे बहुजन संघटक या चॅनलच्या लोकांना ती चांगली माहीत आहे, म्हणजे त्याच्याविषयी काही शंकाच नाही. आणि गांधीवादी विचारसरणी म्हणजेच आपल्याला माहीत आहे की महात्मा गांधींनी स्वातंत्र्याच्या चळवळीत फार मोठं योगदान दिलेलं आहे आणि त्या योगदानाच्या आधारे या देशामध्ये काँग्रेस पक्षाच्या हातात सत्ता गेली आणि ती सत्ता गेल्यानंतर त्यांची सत्ता आपण आपल्या देशाने पाहिलेली आहे आणि ती सत्ता पायउतार होऊन आपल्याकडे आता मोदींचं हिंदुत्ववादी सरकार आलं आणि त्या हिंदुत्ववादी सरकारचा अनुभव आम्ही मागच्या काळात अत्यंत भयानक पद्धतीने अनुभवला आहे. म्हणजे ज्याला नोटबंदी म्हणता येईल किंवा कोरोनातल्या ज्या सगळ्या घटना आहेत त्या घटना, आलेली बेरोजगारी, एक प्रकारची हुकुमशाही आम्ही इथे अनुभवलेली आहे. आणि म्हणून आजच्या घडीला देशातले जे विचारवंत आहेत त्या विचारवंतांची जी चर्चा गांधीवादी विरुद्ध हिंदुत्ववादी अशी चालू आहे. डाव्या विचारसरणीला सुद्धा त्यामध्ये हिशोबात घेतलं जात नाही आणि डावे विचारवंत सुद्धा ह्या सगळ्या भांडणामध्ये पडायला तयार नाहीत की बाबा ह्या दोन विचारधारा म्हणजे काँग्रेस किंवा गांधीवादी विचारसरणी आणि नथुराम गोडसेची विचारसरणी यांच्यापैकी याला वेगळा असा पर्याय आम्ही काय देऊ शकतो अशा प्रकारचा विचार इथे मांडला जात नाही. आणि म्हणून आपल्याकडे याच्यावर खुल्या पद्धतीने चर्चा झाली पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून हिंदुत्ववादी विचारसरणीचा जो विषय आहे त्या विषयावर स्वातंत्र्यापूर्वीच्या काळातली चर्चा आपण खूप पाहिलेली आहे. म्हणजे आपल्याला माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी मनुवादी विचारसरणी आहे ती कशी स्त्रियांच्या विरोधी आहे, ओबीसी, SC, ST यांच्या विरोधी कशी आहे आणि म्हणून ती नाकारताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, मी जिथे आज उरणमध्ये आहे, रायगडमध्ये आहे, या रायगड जिल्ह्यातल्या महाड या गावामध्ये ही मनुस्मृती जाळली होती. म्हणजे पुस्तकांवर प्रेम करणारा एक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मनुस्मृती जाळून याचा निषेध करतात. आणि हा निषेध केल्यानंतर त्यांनी एक पर्याय सुद्धा वेगळ्या पद्धतीने आपल्याकडे ठेवला. म्हणजे भगवान बुद्धांचा धम्म त्यांनी स्वीकारला आणि हा पर्याय संविधानकारांनी देशासमोर ठेवलेला आहे. परंतु या पर्यायाची फारशी चर्चा कुठे होताना दिसत नाही. आणि म्हणून नथुराम गोडसेंनी जे केलं ते निश्चितच वाईटच आहे. म्हणजे संविधानाच्या विचारसरणीच्या विरोधातच आहे. परंतु नथुराम गोडसेचं समर्थन करणारी मंडळी अतिशय मोठ्या प्रमाणात आपण पाहतो. आणि नथुराम गोडसे ही एक विचारसरणी आहे. म्हणजे ती महात्मा गांधींचा खून करतेच, परंतु नथुराम गोडसेचे समर्थक मंडळी हिंदुत्ववादी म्हणून खुलेआम आज पुढे येत आहेत. नथुराम गोडसेच्या कृत्याचं गौरव करणारी लोक या देशामध्ये आहेत आणि त्यांची जी पद्धत आहे कामाची त्या पद्धतीनुसार आपल्याला माहित आहे की त्याचे दुष्परिणाम जे आहेत ते दुष्परिणाम आपल्या समोर येत आहेत. परंतु या दुष्परिणामांवर बोलणारे लोक नाही आहेत. जे काही लोक बोलतात त्याच्यावर ते सांगतात की बाबा हे नथुराम गोडसेवादी लोक आहेत किंवा हिंदुत्ववादी लोक आहेत किंवा ज्याला भाजपा, संघ परिवार, शिवसेना हे जे हिंदुत्व जे म्हणतात ते सगळे जे लोक आहेत ते चुकीचं आहे आणि सांगायचं की बाबा
याला पर्याय आता तुम्ही काँग्रेसला द्या. म्हणजे मला आठवतं की आम्ही वंचित बहुजन आघाडीमधून लोकसभा लढत असताना ही चर्चा समोर आली होती की वंचित बहुजन आघाडी ही मतं खाण्यासाठी आहे किंवा ते काय बाबा जिंकणारे लोक नाहीत, काहीतरी वेगळं काम करायला निघालेत आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने बीजेपीला विरोध करण्यासाठी काँग्रेसला मतदान करावं अशा प्रकारचा एक विचार महाराष्ट्रात मांडला जात होता. आणि त्यावेळी मी सांगितलं होतं की असं होऊ शकत नाही की या देशाला एकच पर्याय नाही की एकतर काँग्रेस किंवा भाजप असा पर्याय देणं हा अर्धवटपणा आहे आणि ह्याला पर्याय तिसरा पर्याय होऊ शकतो, तो म्हणजे संविधानाला मानणाऱ्या लोकांचा. आता संविधानाला मानणाऱ्या लोकांचा पर्याय द्यायचं म्हटलं तर सगळेच म्हणतील आम्ही पण संविधानवादी आहोत, मग तुम्ही कुठले संविधानवादी, अशा प्रकारचा विषय होऊ शकतो. परंतु अत्यंत खोलातला विचार आहे हा की संविधानवादी असणं आणि या देशामध्ये काँग्रेस आणि हिंदुत्ववाद्यांना तिसरा पर्याय संविधानवादी भारत असा देणं हा फार मोठा विषय आहे. आणि म्हणून संविधानवादी असणं म्हणजे काय याच्यावर चर्चा झाली पाहिजे. आणि म्हणून हिंदुत्ववाद्यांना मनुस्मृतीच्या रूपानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी नाकारलं त्यावेळी जे खरोखर या देशावर प्रेम करणारे लोक आहेत त्यांना संविधानाचा राष्ट्रवाद हा पर्याय भेटलेला आहे. त्यामुळे त्याच्यावर फार टीका न करता मी त्याचा जो सकारात्मक उपाय आहे किंवा पर्याय आहे याच्यावर जास्त बोलणार आहे. आणि म्हणून मनुस्मृतीची विचारधारा ही विषमतावादी आहे यात आता कोणाला शंका नसावी. आणि ही विषमतावादी विचारसरणी आहे आणि त्यानंतर काँग्रेसची विचारधारा आहे ती काय 100% समतावादी आहे अशातला भाग नाही. म्हणजे एक दगड असेल तर दुसरा वीट आहे, पण त्याला 100% पर्याय काँग्रेस देऊ शकते असातला भाग नाही. आणि म्हणून या काँग्रेसच्या अपयशामुळेच आपल्याकडे भाजपचं सरकार आलं आणि आज ज्या पद्धतीने विषमतेचं शासन पाहायला मिळते, म्हणजे विषमता सर्वत्र पाहायला मिळते, सत्तेचं केंद्रीकरण पाहायला मिळते, ते अत्यंत धोकादायक आहे. आणि म्हणून आपल्या देशातले प्रमुख हे आहेत प्रोजेक्ट आहेत किंवा प्रकल्प आहेत, त्यामध्ये इथली विमानतळं असतील किंवा प्रमुख बंदरं असतील आणि सार्वजनिक उद्योग आहेत, हे उद्योग सरकारच्या मालकीचे असले पाहिजे आणि त्या प्रोजेक्टमध्ये समतेच्या तत्वानं आरक्षण असलं पाहिजे आणि तिथे जे मागे राहिलेले लोक आहेत त्यांना नोकऱ्या भेटल्या पाहिजे. हा साधा सोपा विचार भारतीय संविधानाचा विचार होता आणि हा विचार बाजूला ठेवून आजच्या घडीला आपण पाहता की देशामध्ये सामान्य माणूस अत्यंत गरीब होत आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, तरुणांना नोकऱ्या नाहीत, त्यांनी शिक्षण पूर्ण केलेले आहे पण नोकऱ्या नसल्यामुळे तरुणांनी पुढे काय करावं हा सगळ्यांसमोरचा प्रश्न आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने मोदी सरकार वाटचाल करते त्यामध्ये देशातल्या प्रमुख उद्योग अदानी आणि अंबानी या खासगी उद्योजकांना विकण्याचा त्यांनी सपाटा लावलेला आहे. हा भारतीय संविधानाच्या समतेच्या तत्वाला धरून आहे की विरोधात आहे याची चर्चा कोणी करताना दिसत नाही. आणि हे जर पाहिलं तर ठराविक उद्योगपती म्हणजे ठराविक जातीतले उद्योगपती आज खूप प्रचंड वेगाने श्रीमंत होताना दिसत आहेत. म्हणजे एक 350% वाढतोय तर दुसरा 750%, अंबानी 350% तर अदानी हा 750% आर्थिक प्रगती करत आहे आणि दुसरीकडे लोक गरीब होत आहेत. हा जो प्रकार आहे हा देशाचं खाजगीकरणाचा प्रकार आहे आणि याच्यामुळे सार्वजनिक जीवनात नोकऱ्या नसणं, बेरोजगारी येणं, गरिबी येणं हे प्रकार घडत आहे. आणि या सगळ्याला विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस सुद्धा तेवढीच जबाबदार आहे आणि त्यांचं काम ते चोख करत नाहीत आणि खरं म्हणजे त्यांची मूकसंमती याला आहे असं वाटतं. मग अशा परिस्थितीमध्ये या देशामध्ये भारतीय संविधानाचा जो विचार आहे तो विचार आणि ह्या दोन्ही काँग्रेस आणि भाजपचा विचार यांची तुलना करणं गरजेचं आहे. आपल्याला कल्पना आहे महात्मा गांधींनी सुद्धा जरी देशामध्ये स्वातंत्र्याचा विचार घराघरात नेलेला असला तरी पण देशातल्या ज्या पूर्वीच्या फार मोठ्या घोडचुका होत्या, मनुस्मृतीच्या घोडचुका होत्या, त्यांच्याशी त्या हाताळत असताना त्यांच्यावर चर्चा करत असताना त्यांनी जी नीती दाखवलेली ती नीती आपल्याला माहित आहे ती संविधानाला अनुकूल अशी नीती नव्हती किंवा आपल्याकडची मागासवर्गीयांची जी अपेक्षा आहे समतेची ती मागासवर्गीयांच्या समतेची अपेक्षा पूर्ण करणारी नव्हती. आणि यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये फार तीव्र टोकाची अशी चर्चा झालेली आपण पाहिलेली आहे. आणि म्हणून एक संविधानवादी म्हणून महात्मा गांधी यांचं जे तत्व आहे या देशाला तंतोतंत लागू पडतं असं आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून संविधानाच्या विषयावर पूर्णपणे चर्चा झाली पाहिजे असं माझं मत आहे. परंतु सगळीकडे आज आपण पाहतोय म्हणजे मी अनेक चर्चांमध्ये सहभागी होतो आणि त्यामध्ये चर्चेचा सूर असा असतो की नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधींचा खून केला आणि या घटनेच्या आधारावर चर्चा करून ते सांगतात की बाबा आता भाजपला पर्याय आहे, नरेंद्र मोदींना पर्याय आहे तो काँग्रेस आहे.
आणि अशीच चर्चा होते. त्याची कारणं अनेक असतील, की म्हणजे काँग्रेसचं संघटन देशात आहे आणि देशामध्ये जर पर्याय द्यायचा असेल तर केवळ नुसता विचार सांगून चालणार नाही, तशा प्रकारचं राजकीय संघटन असलं पाहिजे. हे वास्तवता मला दिसते, की बाबा दुसऱ्या कोणाकडे अशा प्रकारचं संघटन नाही. परंतु समजा भाजप जाऊन काँग्रेस आली तरी सुद्धा इथल्या सगळ्या उपेक्षितांचे, मागासवर्गीयांचे प्रश्न सुटतील अशातला भाग नाही. आणि म्हणून आपल्याला विचार करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या पूर्वी जी लोकसभेत किंवा संविधान सभेत भाषणं केली आणि ज्यातून संविधान तयार झालेलं आहे, त्यांनी तो जो विचार आहे तो विचार करताना महात्मा फुल्यांचा जो विचार आहे या देशातला, त्या विचारामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की या देशामधल्या स्त्रियांना शिक्षणाचे किंवा मानवी अधिकार नाकारलेले होते आणि त्याचप्रमाणे ओबीसी आणि SC ST यांना सुद्धा हे अधिकार, म्हणजे स्त्रिया शूद्रातिशूद्र यांना अधिकार नाकारण्याची परंपरा मनुस्मृतीच्या काळात टोकाला पोचली होती आणि पेशवाईच्या काळात त्याचा आपण अनुभव घेतलेला आहे की फार विचित्र अवस्था आपल्या लोकांची झाली होती. आणि ही जी भीमा कोरेगावचा मागचा प्रसंग तुम्ही पाहिलात तरी पण त्यामध्ये लक्षात येतं, त्या भीमा कोरेगावच्या प्रसंगावर चर्चा महाराष्ट्रात जोरात होते आणि भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये सिद्ध झालं की या देशामध्ये शूद्रातिशूद्रांचा जो पराक्रम आहे तो पराक्रम दाबण्याचा, तो गुंडाळण्याचा प्रकार सर्वत्र चालू आहे. आणि याच्या पाठीमागे हेच कारण आहे की या देशातले जे मागासवर्गीय आहेत, त्यामध्ये ओबीसी असतील, SC असतील, ST असतील आणि स्त्रिया असतील, यांचा पण काहीतरी विचार आहे. या विचारावर चर्चा आज देशात होत नाही. आणि म्हणून महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांच्या ही जी चर्चा आहे, ही चर्चा म्हणजे संविधानाचा विचार नाकारणारी चर्चा आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी याच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो दिलेला पर्याय आहे त्या पर्यायावर देशातल्या देशबांधवांना जागं करणं हे आपलं काम आहे. आणि म्हणून संविधानाला मानणारे नागरिक म्हणून आपली फार मोठी जबाबदारी आहे. आपल्याकडे तेवढा मोठा पक्षाचं संघटन नसेल, राष्ट्रीय स्तरावरचं पक्ष नसेल, की संविधानवादी विचारधारेवर काम करणारे पक्ष प्रभावी नसतील, प्रभावी नाहीत म्हणून विचारच मांडायचा नाही असं करून चालणार नाही. आणि म्हणून मागच्या काळात वंचित बहुजन आघाडीची जी निवडणूक झाली, या निवडणुकीबद्दल मला अभिमान आहे की त्या निवडणुकीमध्ये आमच्यासारख्या ओबीसी तरुणांना बोलायची संधी त्या निवडणुकीत भेटली आणि आज सुद्धा ही संधी आपल्याला बहुजन संघटक चॅनल देत आहे. आणि म्हणून मी अतिशय आत्मविश्वासाने सांगेन की काँग्रेस असेल किंवा भाजप असेल, हा देशाचा खरा पर्याय नाही. कारण यांनी नेहमीच जुन्या मनुस्मृतीचं समर्थन केलेलं आहे आणि ती मनुस्मृती आम्हा सगळ्यांना मारक आहे. आणि म्हणून भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड वैचारिक संघर्ष करून, संविधान सभेतली भाषणं आणि त्यातला संघर्ष करून समतेचं तत्व या संविधानामध्ये आणलेलं आहे. आणि हे जे सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्यायाचं, समतेचं तत्व या संविधानातलं अत्यंत महत्वाचं आहे. आणि आपल्याला कल्पना आहे की या देशातली 85% लोकसंख्या आहे ओबीसी, SC ST आणि स्त्रियांची, ही उपेक्षित आहे. आणि 85% लोकसंख्येला समतेच्या तत्वानं सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, राजनैतिक न्याय देणं हे देशाचं सगळ्यात पहिलं कर्तव्य असलं पाहिजे. पण या कर्तव्यामध्ये काँग्रेसच्या काळात सुद्धा दुर्लक्ष झालेलं आहे आणि बीजेपीच्या काळात तर त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणं किंवा मनुस्मृतीचं नवं राज्य आणणं आणि संविधान नाकारण्याची दिशा आपल्याला आता स्पष्ट जाणवायला लागलेली आहे. आणि म्हणून या विषयावर संविधानवादी नागरिक म्हणजे काय किंवा संविधानाचं पुरस्कर्ता नागरिक म्हणजे काय, समाज म्हणजे काय, हा या विषयावर फार मोठं साहित्य आणि चर्चा आपल्या समाजात दिसत नाही, परंतु ती घडवून आणणं आमचं काम आहे. आणि म्हणून मी बहुजन संघटकाला धन्यवाद देईन की या विषयावर चर्चा त्यांनी ठेवलेली आहे. देशाला 75 वर्ष होत असताना की आम्ही काय प्रगती केली. आपल्याला कल्पना आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याकडे हा विषय दिला होता की तुम्हाला या देशामध्ये पहिल्यांदा समता प्रस्थापित करावी लागेल आणि ती समता प्रस्थापित करणं याचा अर्थ काँग्रेसला बाजूला करून बीजेपीच्या हातात देश देणं असं नव्हे. तर या देशातले 85% लोक जे मागास आहेत, जे शिक्षणापासून, आर्थिक न्यायापासून, राजनैतिक न्यायापासून वंचित आहेत, त्यांना जे प्रगत समाज आहेत, उच्चवर्णीय समाज आहेत, त्यांच्या समकक्ष आणणं आणि देशाला समता मिळवून देणं हे आपलं काम आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान हे केवळ देशाच्या स्तरावरचं नाही तर जागतिक स्तरावरचं आहे. जगामध्ये आपल्याला माहित आहे नेल्सन मंडेला सारखे थोर विचारवंत होऊन गेले की ज्यांनी आपलं आयुष्य तुरुंगात काढलं आणि त्याचं कारण होतं की वर्णभेदाची विषमता नष्ट करणं. आणि नेल्सन मंडेलांचं जे काम आहे त्याच्यापेक्षा फार मोठं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे की भारतासारख्या या प्रचंड अशा देशामध्ये जे काही चाललेलं आहे अंतर्गत ते बरोबर आहे असं सांगणारे लोक खूप आहे. आजही आपले पंतप्रधान परदेशात जाऊन सांगतात की भारत हा सर्वशक्तिमान, जगाचा गुरु होणारा देश आहे, जगद्गुरू असणाऱ्यांचा देश आहे. परंतु याच देशामध्ये आमच्याच माणसांना, मागासवर्गीय माणसांना पाणी पिऊ दिलं जात नव्हतं, जमिनींचे अधिकार नव्हते, धार्मिक अधिकार नव्हते,
शिक्षणाचे अधिकार नव्हते. आणि असा अधिकार नाकारणारा भारत देश हा महान होऊच शकत नाही. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामुळे जगासमोर आलं. परंतु स्वातंत्र्यानंतर आपली लोक जे आहेत, म्हणजे संविधानवादी जे लोक आहेत, की आम्ही आज हा जो लोकसंख्येचा मोठा भाग आहे, खास करून ओबीसीचा, म्हणजे 52% ओबीसी आहेत, हे समतेच्या तत्वाने आरक्षणाचा लाभ घेतात. परंतु आम्ही संविधानाचे समर्थक आहोत की नाही हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे आम्ही आरक्षणाचे लाभ घ्यायचे, परंतु मनुस्मृतीचं समर्थन करायचं, विषमतेचं समर्थन करायचं, विषमतावादी धर्माचं समर्थन करायचं, अशा प्रकारची उपरोधिक वाटचाल खास करून ओबीसींची होते. ती वाटचाल आपण त्याच्यावर नजर ठेवून त्यांना सुद्धा मार्गदर्शन करणं आणि त्यांना संविधानाच्या वाटेवर आणणं हे खरं म्हणजे आपलं काम. धार्मिक ध्रुवीकरण जो प्रकार आहे, की आपल्याला कल्पना आहे की कोरोनाच्या काळामध्ये आपल्या देशाला दवाखान्यांची गरज होती, औषधांची गरज होती, आणि अशा काळामध्ये राम मंदिराची पूजा किंवा भूमिपूजन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आणि आपली दिशा स्पष्ट केली की आम्ही हिंदुत्ववादी म्हणजे दैववादी आहोत आणि रामाच्या मंदिराच्या निर्मितीनं या देशातले सगळे प्रश्न सुटणार आहेत, अशा प्रकारचा विचार माननीय पंतप्रधानांनी मांडला. आणि त्याच्यावर फार मोठी चर्चा या देशात होऊ शकली नाही, कारण लोकांना असं वाटतं की धर्माने मोठी लोकसंख्या असलेले हिंदू या देशात आहेत आणि मग त्यांना जे आवडते ते करणं म्हणजेच त्यांना विरोध न करणं आणि ते विरोध न करण्यातून एक हे जी भीती किंवा ज्याला सभ्यपणा म्हणता येईल अशा प्रकारचा देशात आहे. आणि त्या सभ्यपणामुळे त्याच्यावर चर्चा होत नाही की नाही चला पंतप्रधानांनी केले तर ठीक आहे, परंतु एवढा मोठा पैसा आणि शक्ती मंदिरासाठी आम्ही लावतो तेव्हा एकीकडे माणसं मरत आहेत आणि त्या माणसांना वाचवण्यासाठी आम्ही मंदिर नव्हे तर दवाखाने उघडले पाहिजेत अशा प्रकारचा विचार मांडणारे लोक होते. परंतु ते लोक स्पष्टपणे बोलले नाहीत. आज सुद्धा आपल्याकडे महाराष्ट्रात चर्चा आहे की महाराष्ट्र हे मध्य राष्ट्र होत आहे आणि ही चर्चा झाली पाहिजे, परंतु त्याला सुद्धा तात्विक आधार असला पाहिजे की महाविकास आघाडीला विरोध भाजपनी करायचा आणि म्हणून महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना महाराष्ट्राला मध्य राष्ट्र करणारे लोक असं म्हणायचं, ते हा एक केवळ वरवरच्या टीकेचा विषय नाही, त्याला तत्वाचा आधार असला पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान निर्माण केलं आणि त्या संविधानामध्ये मानवी जीवन अमूल्य आहे आणि त्या मानवी जीवन अमूल्य आहे आणि म्हणून त्याला जपण्यासाठी जे उपाय सार्वजनिक जीवनात असले पाहिजेत ते त्यांनी सुचवले आणि तसे कायदे केले. आणि म्हणून आयपीसी मध्ये आपल्याला कल्पना आहे की दारू पिऊन गाडी चालवणं हा अपराध आहे आणि पोलीस त्यांना पकडतात. आता दारू पिऊन गाडी आपण घरातली सगळी कामं करतो पण गाडी चालवायची नाही, याच्या पाठीमागचा संविधान निर्मात्याचा उद्देश काय आहे की आपल्याला कल्पना आहे की माणसाचा जो मेंदू आहे, माणसाचं मन आहे, हे दारू प्यायल्यानंतर त्याला भान राहत नाही की आपण गाडी चालवते ती सुरक्षित आहे का किंवा स्टेअरिंगवरचं आपलं नियंत्रण आहे ते जाईल. आणि मग अशा वेळी दारू पिऊन गाडी चालवते तर त्याचा जीव तर धोक्यातच आहे, परंतु त्याच्यामुळे दुसरा माणूस रस्त्यावरचा मरू शकतो आणि म्हणून दारू पिऊ नका अशा प्रकारचं पोलीस कायद्यामध्ये प्रावधान आहे. पण याच्या पाठीमागचा मूळ हेतू आपल्याला माहित आहे की या देशामध्ये अनेक धर्म आहेत, मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, यहूद म्हणजे सगळेच हिंदू आहेत, परंतु त्या धार्मिक गोष्टींमध्ये पूजा करणं उपासना करणं याचं स्वातंत्र्य जरी दिलं असलं तरी पण सार्वजनिक जीवनामध्ये दारू पिणं हे वाईट आहे अशा प्रकारचा संदेश कुणी देताना दिसत नाही, कुठला धर्मगुरू देताना दिसत नाही. आणि मग त्याचा जो परिणाम आहे, राज्यकर्ते त्या विचाराने चालत असतील तर ते दारू पिणं हे वाईट आहे विसरून दारूमधल्या पैशाचा विचार करून त्यातून जर देशाला जर कर मिळत असेल तर मग दारू विकायला हरकत नाही अशा प्रकारची व्यावहारिक विचारधारा इथे मांडली जाते. आणि त्यातून शासन आज सांगते की दारूतून जर देशाला महाराष्ट्राला चलन मिळत असेल म्हणजे कर मिळत असेल तर दारू विकायला काय हरकत आहे आणि म्हणून प्रत्येक छोट्या छोट्या दुकानामध्ये ती दारू विकली पाहिजे अशा प्रकारचं एक समर्थन आपल्याला सरकारचे लोक करतात दिसतात. पण यामध्ये लोककल्याणकारी राज्य किंवा संविधानवादी समाज व्यवस्था जी संविधानाला अपेक्षित आहे, देशाला अपेक्षित आहे, ती सांगते की दारू पिणं हे वाईट आहे. आणि म्हणून याचा मूळ विचार भगवान बुद्धांच्या पंचशिलामधून आलेला आहे. आता धर्म म्हणून जे आपल्या देशात धर्म पाहायला मिळतात त्याच्यामध्ये भगवान बुद्धांचा धम्म जो आहे तो धर्माच्या व्याख्यात बसत नाही, तो जीवनशैली आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी नागरिकांचं थेट आचरण तर इतर संपूर्ण समाजाला जर धोकादायक ठरत असेल तर ते निषिद्ध मांडलेलं आहे. म्हणजे त्यांनी जे सांगितलं त्या काळात 2000 वर्षापूर्वी सांगितलं ते आजही लागू होते, परंतु त्यांनी हे पण स्वातंत्र्य दिलेलं आपल्याला की ज्या ज्या काळात जे योग्य असेल ते आपण केलं पाहिजे आणि जे अयोग्य असेल ते करू नये अशा प्रकारचा वैचारिक स्वातंत्र्य भगवान बुद्धांनी दिलेलं आहे. आणि भारतीय संविधानावर भगवान बुद्धांच्या विचारांचा फार मोठा प्रभाव आहे हे आपण पाहतो. म्हणजे माझ्या पाठीमागे आता एक अशोक स्तंभ आहे, तो भारताच्या राजमुद्रेवर आहे.
सम्राट अशोकाने आपल्या देशामध्ये फार मोठा इतिहास केला की एक साम्राज्य उभं केलं आणि हा सम्राट बौद्ध सम्राट आहे. म्हणजे भारताला सुवर्ण काळ जो आहे तो सम्राट अशोकाच्या काळातला आहे. आणि राज्य कसं असावं म्हणजे त्या राज्यामध्ये केवळ माणसांचीच नाही तर पशु पक्षी प्राणी यांची सुद्धा व्यवस्था चांगली असली पाहिजे, त्यांच्यासाठी दवाखाने असले पाहिजे, अशा प्रकारचा महान विचार याच देशात सम्राट अशोकाने केला. आणि कोरोनामध्ये जे आम्ही पाहिलं की लोक गावी जाताना रस्त्याने चालली होती आणि त्यांना प्रवासाची साधनं नव्हती, दवाखान्यांमध्ये सोयी नव्हत्या, म्हणजे माणसांना सोयी नव्हत्या, प्राण्यांचा विषय सोडून द्या, प्राण्यांची काय अवस्था झाली असेल ती आपण कल्पना करू शकत नाही. परंतु माणसांची बिकट अवस्था या देशामध्ये आम्ही पाहिली. आणि हा काळ 2014 पासून हिंदुत्ववाद्यांचा काळ आहे आणि याची सुद्धा चर्चा आम्ही संविधानाच्या वैचारिक स्तरावर केली पाहिजे. आणि म्हणून हे आपण ह्यामध्ये फसलेले आहोत. परंतु याच्यावर मोठमोठे विचारवंत आहेत ते बोलत नाहीत की बाबा संविधान म्हणजे नक्की काय आहे, किंवा संविधान प्रत्येकाच्या घरात पोहोचलेलं आहे का, किंवा संविधान प्रत्येकाने वाचलेलं आहे का, याच्यावर चर्चा होत नाही. आणि म्हणून संविधानातले जे विषय आहेत त्या विषयातलं महत्व लोकांना समजत नाही. आणि अलीकडेच एक ओबीसीचं स्थानिक स्वराज्य संस्थातलं जे आरक्षण आहे ते आरक्षण धोक्यात आणण्याचा प्रकार या देशामध्ये घडला. आणि मग महाराष्ट्रातले राज्यकर्ते म्हणतात की बाबा केंद्राने आम्हाला इम्पिरिकल डाटा दिला नाही आणि म्हणून हे आरक्षण गेलं, आणि केंद्र सरकार म्हणतंय हा तर राज्याचा विषय आहे, ते राज्याने केलं पाहिजे. इथे आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे की नोंद घेतली पाहिजे. आणि म्हणून मी ते इथे बोलतो की आरक्षण देणं ही काही सवलत नाही. म्हणजे आज देशामध्ये उच्चवर्णीय जे आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचं राज्य आहे, यांच्या विचारधारेचं राज्य आहे. मग ते भाजप हा राजकीय पक्ष असेल किंवा काँग्रेस शिवसेना महाविकास आघाडी असेल, यातले जे प्रमुख राज्यकर्ते आहेत हे मराठा ब्राह्मण CKP हे सगळे उच्चवर्णीय लोक आहेत. आणि यांची जी विचारधारा आहे ती स्त्रिया ओबीसी SC ST यांचं शोषण करण्याची. आणि म्हणून भारतीय संविधानाने सांगितलेलं आरक्षण ही सवलत नाही, तर या देशामध्ये समता निर्माण करणं, समता असलेलं राष्ट्र निर्माण करणं हे संविधानाचं उद्दिष्ट आहे. आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला जे मागे राहिलेले लोक आहेत त्यांना शिक्षणामध्ये राखीव जागा देणं असेल, किंवा नोकऱ्यांमध्ये असेल, किंवा प्रमोशनमध्ये असेल, किंवा उद्योगामध्ये असतील, जमिनींच्या क्षेत्रात असेल, हे आरक्षण दिल्याशिवाय त्यांना पुढे आणता येणार नाही. म्हणजेच आरक्षणाला संविधानाचा समतेचा आधार आहे. आणि हा समतेचा आधार आहे हे सांगितलं कुणी पाहिजे, तर जे आरक्षणाचे लाभधारक आहेत त्यांनी. आणि मी आंबेडकरी भावांना धन्यवाद देईन की आपण हा संघर्ष मंडल आयोग असेल किंवा अनेक आरक्षणाच्या लढाईमध्ये आमचे आंबेडकरी भाऊ पुढे असतात आणि त्यांचं कौतुक करणं हे माझं काम आहे. परंतु त्याचबरोबर ओबीसी हे मोठे आरक्षणाचे लाभधारक आहेत, त्यांनी ही बाजू कधी घेतलेली नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला की केंद्राने म्हणजे भाजप सरकारने आरक्षणामध्ये अनंत अडचणी केल्या. खरं म्हणजे ज्या पद्धतीनं नोटबंदीचा निर्णय नरेंद्र मोदींनी घेतला त्याच पद्धतीने त्यांना ओबीसी SC ST यांच्या आरक्षणाचा, शिक्षणातला असेल, नोकऱ्यांचा असेल, उद्योगातला असेल, जमिनींचा असेल, या बाबतीत तेवढा कडक निर्णय घेता आला असता जर ते संविधानवादी असतील तर. परंतु भाजपवाले संविधानाच्या विरोधी आहेत, हे तपासायचं असेल तर ते आरक्षणाच्या विरोधात आहेत. आणि म्हणून आरक्षण विरहित भारत अशा प्रकारची घोषणा संघाचे संघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक मोहन भागवत एकीकडे करतात. खरं म्हणजे हा तालिबानी निर्णय आहे, हा संविधानवादी निर्णय नाही. आणि त्याच पद्धतीने शिवसेना महाविकास आघाडी सुद्धा ओबीसीचं स्थानिक स्वराज्य संस्थातलं आरक्षण रद्द व्हावं ह्या हेतूनेच काम करते. म्हणजे त्यामध्ये आमचे ओबीसी काही लोक असतील, मंत्री असतील, परंतु त्यांच्याकडे काही सत्तेची सूत्र नाही आहेत. ज्यांच्याकडे सत्तेची सूत्र आहेत, अजित पवार, शरद पवार असतील, उद्धवजी ठाकरे असतील, किंवा काँग्रेसचे मोठमोठे नेते असतील, यांना कल्पना आहे की अशा प्रकारची अडचण केंद्र करत असेल तर तुमच्याकडे गुप्तचर यंत्रणा आहेत. तुम्ही महाराष्ट्र म्हणजे महाविकास आघाडीनं किंवा महाराष्ट्र शासनानं अत्यंत काळजीने या ओबीसीच्या आरक्षणाची व्यवस्था करायला पाहिजे, परंतु ते गाफील राहिले. याचा अर्थच असा आहे की केंद्र आणि राज्य सरकार हे दोन्हीही संविधान विरोधी आहेत आणि या दोघांनी ठरवून ओबीसीच्या आरक्षणामध्ये अडचणी निर्माण केलेल्या आहेत. आता या अडचणी निर्माण केल्या आहेत, ह्या अडचणी आमच्या विरोधी आहेत हे ओबीसींना सांगण्यामध्ये मागच्या 70 वर्षात आम्ही कमी पडलेलो आहोत. म्हणजे आरक्षण या कुबड्या आहेत असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे आणि त्या शिवसेना या पक्षामध्ये मोठ्या संख्येने आम्ही होतो, म्हणजे ओबीसी होते. आणि भाजपासारख्या पार्टीमध्ये सुद्धा मोठ्या संख्येने ओबीसी आजही आहेत. खास करून आमच्या ठाणे रायगडमध्ये मोठ्या संख्येने आमचे आगरी लोक या भाजपा पक्षात आहेत. परंतु सत्तेला सर्वस्व मानत असताना आम्ही ज्या विधानसभेत किंवा लोकसभेत जातो किंवा नगरसेवक म्हणून महानगरपालिकेमध्ये जातो, ते जाण्या अगोदर या देशाचे संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपण ओबीसी SC ST म्हणून किंवा स्त्रिया म्हणून आमच्यासमोर काय काम ठेवलेलं आहे ते पाहूनच गेलं पाहिजे. आणि ते माहीत नसेल तर आपल्याला माहिती आहे सावित्रीबाई फुले जयंतीला रांगोळी स्पर्धा नवी मुंबई महापालिकेसारखी पालिका ठेवते. रांगोळी स्पर्धा हे काय सावित्रीबाईंचे विचार नाही, सावित्रीबाईंचे विचार फार मोठे आहेत.
की स्त्रियांना पहिला शिक्षणाचा अधिकार सावित्रीबाईंनी दिला असेल, तर त्या काळामध्ये शिक्षणापासून वंचित असलेल्या झोपडपट्टीतल्या मुली असतील किंवा ग्रामीण भागातल्या आदिवासी मुली असतील, यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचवणं हे स्थानिक स्वराज्य संस्थांचं काम आहे. परंतु तसं करताना दिसत नाही. आणि मग हे सावित्रीबाई फुले जयंती म्हणजे हळदी कुंकू अशा प्रकारची कल्पना आपल्याकडे लोकप्रतिनिधीकडून पाहायला मिळते. आणि म्हणून आरक्षणाच्या तत्वावर आपण प्रकाश टाकला तर एक गोष्ट लक्षात येते की आरक्षण हे संविधानिक काम आहे आणि संविधानिक काम केलं नाही म्हणून केंद्र आणि राज्य सरकारला दोषी ठरवणारे मागासवर्गीय समाजातले सगळ्या जातींचे अध्यक्ष, सगळ्या जातींचे नेते, लोकप्रतिनिधी हे कुठेही बोलताना दिसत नाहीत. आणि म्हणून आपल्या देशामध्ये राजकीय जे आता निवडणुका चालू आहेत, गोव्यात चालू आहे, उत्तर प्रदेशला होणार आहे, या निवडणुकांमध्ये चर्चा अशी होते की बाबा भाजप विरुद्ध काँग्रेस किंवा काँग्रेस किंवा भाजपच्या युतीमध्ये असलेले पक्ष. परंतु राष्ट्रीय स्तरावर अशी चर्चा होत नाही की मागच्या 75 वर्षात जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले आहे ते संविधान किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार हा गांधीवादी विचारांना आणि नथुरामवादी विचारांना पर्यायी विचार आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ज्या जातीत जन्माला आले किंवा आज बौद्ध म्हणून, धम्म म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतले सगळे कार्यकर्ते त्यांचंच हे काम आहे अशा प्रकारचं नाही. तर तत्वज्ञान म्हणून संविधानाचं जे तत्वज्ञान आहे तेच तत्वज्ञान आंबेडकरी चळवळीचं आहे, तेच तत्वज्ञान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे आणि तेच तत्वज्ञान ओबीसीचं आहे. जे ओबीसीनं आज विचारलं तुमचा पक्ष कोणता, तर ते सांगतील नाही भाजप आमचा पक्ष आहे किंवा काँग्रेस आमचा पक्ष आहे किंवा शिवसेना आमचा पक्ष आहे किंवा राष्ट्रवादी आमचा पक्ष आहे. तर यापैकी सगळे पक्ष जवळजवळ संविधान विरोधी आहेत. हे ओबीसीचं आरक्षण गेल्यानंतर आताच्या अलीकडच्या काळात आपल्याला कळलंय. जुन्या काळात त्यांनी काय निर्णय घेतले त्याच्यावर मी चर्चा करणार नाही, परंतु अलीकडच्या काळात म्हणजे आता सुद्धा ओबीसीचं आरक्षण धोक्यात आणणं म्हणजे संविधान धोक्यात आणणं आहे. कारण ज्यावेळी समता या देशामध्ये धोक्यात येईल त्यावेळी जी असलेली सत्ता आहे किंवा सरकार आहे की देशाची वाटचाल आहे ही मनुस्मृतीकडे चाललेली आहे. आणि म्हणून ओबीसीनी मोठ्या संख्येनं या विषयावर आवाज उठवणं हे ओबीसीचं काम आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आमचे जे लोक आहेत, ओबीसी जे लोक आहेत, ते ओबीसी ज्या धर्माचा अभिमान बाळगतात, ज्या विचारसरणीचा अभिमान बाळगतात, मग ती विचारसरणी काँग्रेसची असेल, ती विचारसरणी भाजपची असेल, ती शिवसेनेची असेल किंवा हिंदुत्ववादी विचारसरणी असेल, ही हिंदुत्ववादी विचारसरणी भारतीय संविधानामध्ये अचूकरित्या बसते का हे पण आपण तपासलं पाहिजे. आणि म्हणून आरक्षण हा जर संविधानाचा आधार असेल, समता आरक्षणामागचं तत्व असेल, समतेच्या तत्वाने आपली देश वाटचाल करतोय का हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे इथल्या लोकांनी आज घेतलेला घराघरात दारू विक्रीचा निर्णय आणि एकीकडे शाळा बंद आहेत आणि शाळा बंद आहेत, विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणी आहेत, शाळेमध्ये कोरोना आहे म्हणून शाळा भरत नाहीत, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची भेट होत नाही आणि मोबाईलवरून मुलांनी शिकावं अशा प्रकारचं लोक सांगतात आणि दारूची दुकानं उघडली जातात, दारूला सवलती मिळतात. हे जे प्रकार आहेत म्हणजे पैसा कमवणं हा एकमेव उद्देश जर सरकारचा असेल आणि सरकार जर व्यापारी झाला असेल तर काय धोका होऊ शकतो हे आपण देशाच्या केंद्रीय स्तरावर आपण बघतोय. आणि म्हणून या देशानं संविधानाचा विचार खरोखर स्वीकारलाय का यावर मला चर्चा करायची वाटते. आणि म्हणून तुम्हाला सांगेन की या देशा म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे सरकार आली त्यामध्ये खास करून 12 मुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले. आणि हे जे महाराष्ट्राने आज अनुभवलेलं आहे, देशाची महाराष्ट्राची जी वाटचाल आहे ती वाटचाल अशी चाललेली आहे की खरोखर मध्य राष्ट्राकडे वाटचाल चाललेली आहे. मी भाजपवाला किंवा भाजपचा कार्यकर्ता म्हणून हे बोलत नाही, तर हे एक आम नागरिक म्हणून सांगतोय की मोठ्या चर्चेने सुरू काय व्हायला पाहिजे, तर शाळा कॉलेजेस सुरू व्हायला पाहिजे. ओबीसींचं शिक्षणातलं आरक्षण किंवा आदिवासींचं स्त्रियांचं शिक्षणाविषयी एकदम कॉलेजेस सुरू झालीत किंवा त्या कॉलेजची उद्घाटनं माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेत. अशा प्रकारचं चित्र दिसत नाही. आणि जी वाटचाल चालू आहे की पैसा कशातून आम्हाला मिळेल. आणि म्हणून पैसाच कमवणं हा उद्देश राज्यकर्त्यांचा असेल तर हे राज्यकर्ते पूर्वीचे जे राजे होते म्हणजे क्षत्रिय राजे होते त्यांच्यामध्ये आणि आताच्या राज्यकर्त्यांमध्ये काही फरक नाही. आणि म्हणून महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसवाले असतील, राष्ट्रवादीवाले असतील किंवा शिवसेनावाले असतील, हे सगळे सीकेपी मराठा हे जे पूर्वीचे सरंजामी लोक आहेत त्यांचंच शासन या महाराष्ट्रात आहे. आणि हे यांचे जे निर्णय आहेत ते संविधान विरोधी निर्णय आहेत. आणि केंद्रामध्ये नरेंद्र मोदी जे निर्णय घेत आहेत ते सरळ सरळ थेटपणे त्यांचं ते तत्वज्ञान मनुस्मृतीचं त्यांनी सुरू केलेलं आहे की या देशामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हेच उद्योगपती असले पाहिजेत, यांच्याकडे सगळे देशाची संपत्ती आली पाहिजे. हा जो विचार आहे हा मनुस्मृतीचाच विचार आहे. आणि मनुस्मृतीचा विचार आहे म्हणून त्याला पर्यायी विचार देणं, उपाय सांगणं हे आपलं काम आहे. म्हणजे मी असं म्हणणार नाही की भाजपला शिव्या देणं किंवा काँग्रेसला शिव्या देणं किंवा महाविकास आघाडीला शिव्या देणं यासाठी आपण इथे बसलेलो आहोत. आपल्याला आपल्या लोकांनाही सांगायला पाहिजे की हे जे भारतीय संविधान आहे हे भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत कष्टाने आणि जीवाचा कोट करून या देशाला दिलेला आहे. आणि तो जो भारतीय संविधान आहे त्या भारतीय संविधानातला जो विचार आहे
तो या देशातल्या 85% ओबीसी, एससी, एसटी स्त्रिया यांचा विचार आहे आणि तोच विचार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी सुद्धा आचरणात आणावा असा विचार आहे. आणि म्हणून यातल्या 2-3 गोष्टी मी आपल्याला प्रामुख्याने सांगणार आहेत, कारण त्याच्यावर महाराष्ट्रात आणि देशात चर्चा होत नाही. जे धार्मिक वातावरण, धार्मिक ध्रुवीकरण निवडणुकांमध्ये आज होते. मुस्लिम समाजाला अनेक ठिकाणी टार्गेट केलं जाते. हिंदूंना सांगितलं जाते की मुस्लिम तुमचे शत्रू आहेत आणि त्यांच्यामुळे अनेक प्रॉब्लेम होत आहेत. आणि काही हिंदू उच्च जाती असे सांगतायत की एससी एसटी लोकांचं किंवा ओबीसीचं जे आरक्षण आहे ते आरक्षण हे देशाच्या प्रगतीमध्ये अडथळा आहे आणि म्हणून आरक्षण काढून टाका आणि समान नागरी कायदा आहे तो आणा. म्हणजे मुख्य उद्देश आहे की आरक्षण काढून टाका पण समान नागरी कायदा आणा असं बोलायचं. पण समान नागरी कायद्यामध्ये सुद्धा देशामध्ये समतेचं तत्व हे कायम राहणार आहे. तुम्ही समान नागरी कायदा आणलात तरी समतेच्या तत्वाने जे मागे राहिलेले आहेत ओबीसी, एससी, एसटी त्यांना न्याय दिल्याशिवाय भारतीय संविधान पुढे जाऊच शकत नाही. पण जो राग आहे म्हणजे आरक्षणधारक, आरक्षणाचे लाभधारक आहेत त्यांच्या विरोधातला जो राग आहे हा पूर्वी पण होता आणि आता पण होता. आणि म्हणून देशाचे पंतप्रधान या पद्धतीने वाटचाल करत आहेत की मागासवर्गीयांना पण नको, मुस्लिमांना पण नको, अल्पसंख्याकांना पण कोणाला नको, तुला नाही मला घाल कुत्र्याला या हिशोबाने ते आपले सगळे सार्वजनिक उद्योग जे अत्यंत कष्टाने पंडित जवाहरलाल नेहरू असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांनी कष्टाने निर्माण केले होते ते अदानी आणि अंबानीला विकत सुटलेले आहेत. आणि याच्या बाबतीत आम्ही काहीच करू शकत नाही. हे सगळ्यात भयानक आहे. आणि म्हणून या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताचा थेंब न सांडता अहिंसक क्रांती केली आणि इथली संस्थानं जी आहेत त्याचं संस्थानांचं विलिनीकरण देशात झालं. आणि त्याच पद्धतीनं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या हातात एकवटलेली देशाची सत्ता, मग धर्मसत्ता असेल, राजसत्ता असेल, अर्थसत्ता असेल, ही सगळी सत्ता देशाच्या मालकीची केली आहे. आणि देशाची मालकीची केली म्हणजेच ओबीसी, एससी, एसटी या सामान्य माणसाच्या हातात दिली. परंतु आम्ही हे विसरून गेलो आणि आम्ही पुन्हा एकदा या उच्चवर्णीयांची जे पक्ष आहेत, उच्चवर्णीयांचे सत्ता केंद्र आहेत त्यांना मोठं करण्याचं काम अनवधानाने करत आहोत. आणि म्हणून मला असं सांगावं असं वाटतं की या बाबतीमध्ये संविधानवादी म्हणून आपण आता रस्त्यावर उतरलं पाहिजे. रस्त्यावर उतरलं पाहिजे म्हणजे चौकात हा देश संविधानाच्या आधारावर चालतो हे सांगावं लागेल. कारण हा देश संविधानाच्या आधारे चालतो असं लोकसभेतल्या किती खासदारांना वाटतं, विधानसभेतल्या किती आमदारांना वाटतं. आणि मग याच्यावर चर्चा होते की आता परवा जे प्रकार घडलेला आहे महाराष्ट्रामध्ये 12 आमदारांचं जे विधानसभेतला प्रवेश आहे तो अध्यक्षांनी बंद केला होता आणि मग सुप्रीम कोर्टाने त्यावर निकाल दिला आणि त्यावर चर्चा सुरू झाली. आणि या निर्णयावर मग उद्विग्न झालेले लोक म्हणतात संविधान हे तोंडी लावायला असतं, बाकी संविधान वगैरे कायदा वगैरे काय नसतो असं ते शिवसेनेचे खासदार संजय राऊत बोलले. पण खासदार असलेला एका पक्षाचा प्रमुख संविधानाला इतक्या सहज पद्धतीने घेतो हा भयानक प्रकार आहे. आणि म्हणून ज्या चर्चांची दिशा आहे की बाबा महात्मा गांधी विरुद्ध नथुराम गोडसे, दुसरा विषयच नाही, तर नथुराम गोडसे हा जी हिंसा करतात ते अतिरेकी हिंसाच आहे, ती संविधानाला मान्य नाहीच. रक्तरंजित अशा प्रकारची हिंसा घडणं हे केव्हाही वाईट. परंतु महात्मा गांधींचा काँग्रेसचा विचार तो सुद्धा खूप चांगला आहे, अशा प्रकारचा भाग नाही. मी फक्त एवढंच सांगेन काँग्रेसवाले जे लोक आहेत त्यांना एवढंच सांगेन की तुम्ही भारतीय संविधानासाठी जर काम करत असाल तर निश्चितपणे तुमची सत्ता या देशात आली तरी चालेल. परंतु संविधान विरोधी तुम्ही काम करत असाल म्हणजे आरक्षणाच्या बाबतीत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या पद्धतीनेच तुम्ही वागत असाल तर मग तुमचा पर्याय हा संविधानिक पर्याय होऊ शकत नाही. आणि म्हणून देशामध्ये आपल्याकडे फक्त राजकीय चर्चा करायची आपल्याला सवय आहे. संस्कृती आणि धर्म याविषयी आम्ही जास्त विचार करत नाही. कारण का सरकारच्या पेक्षा ही धार्मिक केंद्र आहेत किंवा सांस्कृतिक केंद्र आहेत ती सुद्धा चुकीच्या लोकांना बळकटी देण्यासाठी काम करत असतात. म्हणून अनवधानाने आमच्याकडून अशा काही चुका घडतात का याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मितीच्या अगोदर आमच्या कोकणामध्ये खास करून रायगड जिल्ह्यात जमीन मालकी हक्काचा लढा दिला. म्हणजे ब्राह्मण, मराठा आणि इतर ज्या जातींचे खोत होते, सावकार होते, त्यांच्याकडच्या जमिनी आम्हाला मालकीने मिळाल्या पाहिजेत याचा अहिंसक लढा कोकणामध्ये झाला. आणि हा जो लढा झाला त्या लढ्यातून आम्हाला जमिनींची मालकी भेटली. परंतु आज जमिनींच्या मालकी हक्कांचे लढे पाहायला मिळत नाहीत. या जमिनी आज सरकारच्या विकास प्रकल्पांच्या नावाने शेतकऱ्यांकडून काढून घेतल्या जात आहेत. अलीकडेच आपल्याला तुम्ही पाहिलं असेल संपूर्ण युट्यूबवर आम्ही नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव द्या अशा प्रकारचं आंदोलन इथे चालवतोय. त्याच्या पाठीमागचा हेतू असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात तयार झालेले नारायण नागू पाटील आणि त्यांच्या विचारधारेवर काम करणारे लोकनेते दत्ता पाटील असतील, दिबा पाटील असतील यांनी जमिनींचा संघर्ष इथे केला. आणि या संघर्षामध्ये स्वातंत्र्यानंतर सुद्धा संविधान असताना सुद्धा वसंतदादा पाटील या मराठा मुख्यमंत्र्यांनी आमच्या आंदोलकावर गोळ्या घातल्या. 5 माणसं आमची आगरी कोळी कराडी मारली. आता भारतीय संविधान असताना संविधानिक पद्धतीने अहिंसक पद्धतीने नागरिक जर आंदोलन करत असतील आणि आपल्या हक्कासाठी करत असतील, आपल्या कुळ कायद्याने मिळालेल्या जमिनीसाठी करत असतील आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री त्यांना गोळ्या घालतोय, हे काही शासन नाही,
म्हणजे ही संविधानाच्या विरोधी केलेली कृती आहे आणि यावर खरं म्हणजे खुनांचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, त्यावेळी नाही झालं तर आता झाले पाहिजेत. कारण काँग्रेसनी हे जे केलेलं आहे हे ओबीसी शेतकऱ्यांच्या विरोधी केलेलं कृत्य आहे. आणि आज आम्ही विमानतळाची लढाई लढतोय, त्या विमानतळाच्या जमिनी सगळ्या आमच्या आहेत. भारतीय संविधानाने केलेला 2013चा कायदा तो डावलून एक 22.5% पॅकेज देऊन फसवलं जात आहे. या भूसंपादनामध्ये SC ST या आमच्या भावांचं सर्वेक्षण होत नाही. म्हणजे भारतीय संविधानाचा जो गाभा आहे त्या प्रकरणात SC ST समाजाचे प्रकल्प असतील तर त्यांचं विशेष पुनर्वसन झालं पाहिजे, हा संविधानिक निर्देश आहे, तो पायदळी तुडवला जातोय आणि हे महाराष्ट्राचं सरकार करते, आता करते. आणि म्हणून एक ज्याला परीक्षा म्हणतात त्या पद्धतीचा आम्ही एक निर्णय घेतला की नवी मुंबई विमानतळाच्या जमिनी ह्या आगरी कोळी कराड्यांच्या असतील तर तिथल्या आमचे नेते म्हणजे माजी खासदार माजी आमदार दिबा पाटील यांचं नाव त्या विमानतळात दिलं पाहिजे, अशा प्रकारचं एक आम्ही आंदोलन सुरू केलं. आणि त्या आंदोलनाला महाविकास आघाडीने बाळासाहेब ठाकरेंचं नाव देऊन विरोध केला. म्हणजे आजही ओबीसींची जी अस्मिता आहे, म्हणजे इथे भारतीय संविधानामध्ये सांगितलेलं आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्हाला आहे, तुम्हाला उपासनेचं स्वातंत्र्य आहे, तुमच्या विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. ओबीसीनी इथल्या आगरी कोळ्यांनी मुंबई जवळच्या लोकांनी जर हा विचार व्यक्त केला, त्याला विरोध महाराष्ट्राचं सरकार करते. हे सरकार जे करते की हिंदुत्ववादी म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्या, जे आरक्षणाच्या विरोधी होते, म्हणजे संविधान विरोधी होते, त्यांच्या नावाचा आग्रह होतोय आणि आमचा संघर्ष सुरू आहे. या संघर्षाच्या गडबडीमध्ये नागरिकांनी आपली 10 गावं त्यागून, आपल्या शेतजमिनी उद्योग व्यवसाय त्यागून जो विमानतळ इथे सरकारी आहे असं समजून जो दिला होता तो आज अदानीला विकला गेलेला आहे, म्हणजे खासगी उद्योगपतीला तो विकला गेलेला आहे. या सगळ्या प्रकारामध्ये महाराष्ट्र शासनाने आणि सिडकोने एक दलाली वजा काम केलेलं आहे. म्हणजे दलाल झालेले आहेत महाराष्ट्राचे राज्यकर्ते आणि त्या दलालांनी इथल्या अनुसूचित जाती जमाती असतील, SC ST असतील, ओबीसी असतील, यांच्या जमिनी अदानीच्या खासगी विमानतळाला विकून टाकलाय. पुण्यामध्ये सुद्धा असा प्रकार चालू आहे. 2-3 विमानतळ आहेत ते अदानीचे विमानतळ आहेत, ते सरकारी विमानतळ नाहीत. तिथल्या नागरिकांनी तपासून बघा. म्हणजेच देशाची जी संपत्ती आहे त्या संपत्तीतला वाटा अगोदरच मनुस्मृतीने आम्हाला नाकारला होता आणि तो वाटा मिळावा यासाठी संविधानाची रचना, नवीन सरकारची रचना, देशाचा कारभार कसं करावा याच्या कायद्याची रचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या समोर ठेवली. परंतु आज संपूर्ण देश खासगी उद्योगपतींच्या हातात चाललेला आहे आणि ही जी देशांतर्गत घडणारी घटना आहे हे आपल्यासमोर मनुस्मृतीचं राज्य येणार आहे. आणि मग अदानी आणि अंबानी आपल्या श्रीमंतीच्या, आपल्या यशाच्या चर्चा सर्वत्र करतायत आणि आम्ही गरीब, दुबळे, वंचित म्हणून या घटनांकडे असं बघतो की नाही, अदानी खूप हुशार आहेत, अदानी खूप श्रीमंत आहेत आणि म्हणून ते श्रीमंत होत चाललेत आणि आम्ही अधिकाधिक दुःखात, अधिकाधिक गरिबीत चाललोय. आणि जी पूर्वीची विचारधारा होती की आपल्या पूर्वजन्माचं सुकृत आहे ते आम्ही भोगतोय, हे पूर्वजन्माचं सुकृत, स्वर्ग, नरक, चमत्कार, देव हे विषय भारतीय संविधानाने नाकारलेले आहेत. आणि हे जे घडतंय हे दैवी आशीर्वादाने घडत नाहीत की नरेंद्र मोदींनी राम मंदिराची पूजा केली म्हणून अदानी आणि अंबानी, गुजराती आमचे जे उद्योगपती आहेत ते श्रीमंत होत चाललेत, त्याचा तो परिणाम नाही. तर या लोकांनी संविधानातले अत्यंत महत्वाचे कायदे, सार्वजनिक हिताचे जे दृष्टिकोन आहे ते सगळे गुंडाळून हे जे निर्णय घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे देशातले उद्योगपती प्रचंड श्रीमंत होत आहेत आणि देश मात्र गरीब होत चाललेला आहे. आणि हा आपल्या संविधानिक कार्यकर्त्यांचा पराभव आहे. आणि म्हणून हे असंच चालत राहिलं तर पुन्हा एकदा मनुस्मृतीचं राज्य या देशात येणार आहे. म्हणजे मग ते कामगार असतील, विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, प्राध्यापक असतील, यांच्यावर सगळ्या प्रकारची गुलामगिरी इथे येणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला अत्यंत विश्वासाने सांगेन की या सगळ्या गोष्टी आज मी एवढ्या आत्मविश्वासाने तुम्हाला बोलतोय त्या मला सुद्धा वयाच्या 35व्या वर्षापर्यंत माहीत नव्हत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांची विचारधारा मी समजून घेतली आणि माझ्या लक्षात आलं की आपल्या गरिबीचं कारण या देशामध्ये किंवा जगामध्ये प्रारब्ध किंवा नशीब नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने संघर्ष आपल्या जीवनात उभा केला तो संघर्ष या देशातला देव आणि धर्म नाकारणारा संघर्ष होता. कारण हे काय माणसाच्या जीवनात फार परिणाम करणारे घटक किंवा महत्वाचे घटक आहेत अशा प्रकारची जी विचारसरणी आहे ती एक प्रकारची अंधश्रद्धा आहे. आणि म्हणून हे सगळं नाकारून संविधानाचा जो विचार आहे तो संविधानाचे विचार या देशातल्या आणि जगातल्या कुठल्याच देवाला आदर्श मानत नाही. तर या देशातल्या नागरिकांना आदर्श मानून त्या नागरिकांचं कल्याण करण्याची जबाबदारी वी द पीपल ऑफ इंडिया, म्हणजे आमच्या देशाचे नागरिक, आम्ही देशातल्या लोकांचं कल्याण करू, त्यांना न्याय देऊ, त्यांना समता देऊ, त्यांना अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य देऊ, विश्वास, श्रद्धा यांचं स्वातंत्र्य देऊ, असं वचन देणारा विचार आहे. आणि ह्या विचारानेच भारताचं कल्याण होईल असं आम्ही भारतीय लोक आज संविधानाच्या रूपानं सांगत आहोत. हा विचार केवळ भारतासाठी महत्वाचा नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर धर्माच्या आधाराने जे जे देश लढतायत किंवा जगतायत, मग पाकिस्तान असेल किंवा बांगलादेश असेल किंवा अफगाणिस्तान असेल, सगळे अमेरिका आणि इंग्लंड या सगळ्या देशांना सुद्धा भारतीय संविधान हे आदर्श संविधान आहे. कारण
याच्यामध्ये भारतातली जी विविधता आहे, भारतातले सगळे धर्म आहेत आणि आज धार्मिक ध्रुवीकरण भारतामध्ये चालू आहे, याच्यावर मार्ग काढण्याचं काम भारतीय संविधान वाचल्यानंतर सर्वसामान्य माणसाला करता येतं. आणि म्हणून जगासाठी भारतीय संविधान हा आदर्श आहे. आणि आपल्या देशातले सगळे बांधव, सगळ्या धर्माचे बांधव म्हणजे ख्रिश्चन असतील, मुस्लिम असतील, हिंदू असतील, जैन असतील, यांना सुद्धा भारतीय संविधान हा पर्याय आहे. याच्यामध्ये मी असं म्हणणार नाही की आपापले धर्म प्रत्येकाने सोडून द्यावे. उपासनेचं स्वातंत्र्य सुद्धा धर्माने आम्हाला दिलेलं आहे. परंतु सार्वजनिक जीवनामध्ये वागत असताना, सार्वजनिक जीवनात निर्णय घेत असताना देशाच्या हिताचं जे जे आहे तो एक संविधानाचा विचार, हा विचार इतका मोठा आहे की मी अभिमानाने सांगेन की कोणाला धार्मिक बाबतीत अडचणी आल्या असतील की धार्मिक विचारांच्या आचरणाने आम्हाला काही यश मिळत नाही, असे लोक अनेक खूप आहेत. अनेक नवस करतात, पूजा करतात, तीर्थाटन करतात, परंतु जी शांती आणि जे सुख हवं असतं ते मिळत नाही. आणि मग त्यांना ती निराशा येते. त्यांना सुद्धा भारतीय संविधानातले बारकावे त्यांनी वाचले तर लक्षात येईल की आम्हाला सुखी व्हायचं असेल तर इतरांना, देशाला, इतर लोकांना, दुसऱ्या माणसाचं स्वातंत्र्य, दुसऱ्या माणसाची मतं सुद्धा आम्ही जपली पाहिजेत, त्याच्या हिताचे आम्ही निर्णय घेतले पाहिजेत. अशा प्रकारचं संविधानामध्ये प्रावधान आहे. आणि म्हणून संविधान हा जगातल्या सगळ्या धर्मांना, भारतीय संविधान हा एक पर्याय आहे. म्हणजे आपल्याला सगळ्या जगात अनेक लोक सांगतात की वसुदैव कुटुंबकम हे हिंदू धर्माचं तत्व आहे, जगाला आम्ही विश्व बंधुत्वाने जोडलेले गेलेलो आहोत असं वगैरे सांगतात. आता मी अविनाश धर्माधिकारी वगैरे लोकांची या विषयावरची भाषणं बघितली तर ते मोठ्या गौरवाने सांगतात. परंतु ते विश्व बंधुत्व करत असताना तुम्ही आमच्या आगरी असतील, कोळी असतील, भंडारी असतील, एससी एसटी बांधव असतील, बौद्ध बांधव असतील, यांना पाणी, जमीन, जंगल यांचे अधिकार द्यायला तयार नाहीत. आणि ही गोष्ट जगासमोर आपल्याला आणता येत नाही, तो आपल्यातला दोष आहे, परंतु हे वास्तव आहे. आणि म्हणून जे कोणी आज चर्चा काँग्रेस की भाजप असं करतायत त्यांना हे आपण सांगितलं पाहिजे, तुम्हाला जर विचार करायचा असेल तर या देशातल्या एससींची काय अवस्था आहे, या देशातल्या एसटीच्या जातीची अवस्था काय, या देशातल्या ओबीसींची अवस्था काय, या देशातल्या स्त्रियांची काय अवस्था आहे, ती जरा तुम्ही तपासलीत तर तुम्हाला नथुराम गोडसे की महात्मा गांधी यांचं उत्तर मिळेल. कारण हे दोन्ही पर्याय आम्हाला होऊ शकत नाही. ह्या लोकांच्या हातात प्रसार माध्यमे होती, ह्याच्या लोकांच्या हातात धर्मसत्ता होती, राजसत्ता होती, काँग्रेससारखी बलाढ्य संघटना होती, आणि त्यामुळे तुमचा विचार हाच विचार, अशा प्रकारची एक अंधश्रद्धा या देशात निर्माण झाली. परंतु डोळसपणे जायचं असेल तर भारतीय संविधान हा आपल्या समोरचा वैचारिक आदर्श असला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून भारतीय संविधानाच्या पद्धतीने जे पक्ष आपला जाहीरनामा करत असतील की बाबा आम्ही सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्यायासाठी काम करणार आहोत, समतेच्या तत्वाने या देशातल्या मागासवर्गीयांना आरक्षण देण्यासाठी आम्ही काम करणार आहोत, अशा प्रकारचे संविधानिक जाहीरनामे घेऊन जे राजकीय पक्ष या निवडणुकीत काम करत असतील तर निश्चितपणे त्या पक्षांना आम्ही पाठिंबा देणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल की बाबा पक्षच का, कारण अनेक लोक म्हणजे आपल्या मागासवर्गीयांमधले अनेक लोक राजकीय सत्तेचा अनुभव नसल्यामुळे राजकीय सत्तेला अस्पृश्यतेसारखी वागणूक देतात. म्हणजे राजकारण हे वाईट असतं अशा प्रकारचं बऱ्याच लोकांची श्रद्धा आहे. परंतु हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की हजारो वर्ष क्षत्रियांकडे राजसत्ता होती, लढण्याचा अधिकार त्यांच्याकडे होता, आणि त्याच्यामुळे ती जी दहशत आहे मागासवर्गीयांच्या मनावर, त्यांना असं वाटतं की बाबा राजकारण हे आमचं काम नाही. महाराष्ट्रात म्हणाला की राजकारण हे फक्त मराठ्यांचंच, मागासवर्गाने त्यावर बोलू पण नाही, बोलायचा पण त्यांना अधिकार नाही, अशा प्रकारची महाराष्ट्रातली राजकीय स्थिती आहे. आणि देशामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य जे आता भांडवलदार लोक आहेत तेच राज्य करू शकतात किंवा तेच देश चालू शकतात कारण त्यांच्याकडे पैसा आहे, अशा प्रकारचा प्रचार आणि प्रसार झाला, आणि त्याचा न्यूनगंड मागासवर्गीयांमध्ये प्रचंड आहे. परंतु हे सगळे जे अदानी असतील, अंबानी असतील, मोठमोठे उद्योगांचे आज जे मालक झालेले आहेत, ते मालक जर आपली सरकार आलं, आपलं सत्ता आली, त्यांना एका मिनिटात आपण सरळ करू शकतो. कारण देशाची साधन संपत्ती आहे, इथले डोंगर, इथल्या जमिनी, इथल्या पाणी आहेत, त्या इथल्या दगडखाणी असतील, इथल्या खनिज असतील, ही राष्ट्रीय संपत्ती असते. आणि त्या संपत्तीचा खासगी उद्योगपतीने वापर करणं, आज गॅस अदानी पुरवणार आहे महाराष्ट्रातल्या या एवढ्या जिल्ह्यांना, अशा प्रकारची बातमी पण आली. तर अदानी काय मालक नाही या गॅसचा किंवा या साधन संपत्तीचा, ही देशाची प्रॉपर्टी आहे, सार्वजनिक संपत्ती आहे. मग हे उद्योगपती आमची प्रॉपर्टी असं का बोलायला लागले? कारण हीच विचारसरणी, मनुस्मृतीची विचारसरणी म्हणून मागच्या काळात होती, आणि या मनुस्मृतीला प्रचंड विरोध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. आणि त्यांचा जो संघर्ष आहे, त्यांचा जो विरोध आहे, तो विरोध अजूनही आपल्या लोकांना मांडता येत नाही. त्याच्यामुळे आज अशी स्थिती आहे की आता जातीभेदच राहिलेले नाहीत, तर मग आता अॅट्रॉसिटी कायदा कशाला पाहिजे? आता जातीभेदच राहिले नाहीत, समता आलेली आहे. म्हणजे हे जे अदानी आणि अंबानी श्रीमंती होण्याला समता म्हणतात, या देशाची प्रगती म्हणतात. आणि म्हणून मग आरक्षणाची गरज काय? तुम्ही अभ्यास करा, परीक्षा द्या, आणि मग यशस्वी व्हा, आणि मग नोकऱ्या करा. परंतु एवढ्या अडचणी ग्रामीण भागातल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसमोर आहेत. परीक्षातले पेपर फुटणं, नंतर परीक्षा रद्द होणं, आपल्याला माहित आहे युपीएससी, एमपीएससी मध्ये काय चाललंय, राज्यकर्त्यांचा किती मोठा हस्तक्षेप त्यामध्ये आहे. हे सगळं पाहिलं तर मागासवर्गीय विद्यार्थी खरोखरच या आयुष्यात कधी पुढे येणार नाही, आणि मला विद्यार्थ्यांची फार काळजी वाटते.
कारण काहीच साधन संपत्ती नसताना केवळ शिक्षणाच्या जोरावर आम्ही IAS होऊ शकतो, IPS होऊ शकतो, हा विषय मागच्या काळामध्ये या देशामध्ये खास करून आमच्या बौद्ध बांधवांनी यशस्वी केलेला आहे आणि एक आत्मविश्वास निर्माण केला की बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर आम्ही आरक्षणामध्ये परदेशात जाऊ शकतो, आम्ही शिष्यवृत्ती घेऊ शकतो, आम्ही देशामध्ये IAS होऊ शकतो, IPS होऊ शकतो, असा एक चांगला आदर्श आम्हाला मिळाला. परंतु आता केंद्र सरकार असं सांगतंय की कोणाला IAS पाहिजे आम्ही IAS करू, मग शिक्षणाच्या अटी काय, स्पर्धा परीक्षाची काही गरज नाही, आम्ही सांगतो डायरेक्ट IAS करू, अशा प्रकारचं धोरण सरकारचं येत आहे. आणि हा जो प्रकार आहे तो प्रकार मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधली बुद्धिमत्ता, त्यांची उर्मी मारणारा विचार आहे. आणि हा जो कोण मारा आहे हा एवढा प्रचंड आहे की त्याचं तुलना आपण काही करू शकत नाही. म्हणजे एक 40-50 माणसाला ते कळणार नाही, परंतु तरुण जो 20-22 तरुण आहे, त्याला तरुणी आहे, तिची जी स्वप्न आहेत, त्यांची जी स्वप्न आहेत, ती स्वप्नांचा हिरमोड सरकार करत आहे. आणि मी तुम्हाला शेतकऱ्यांच्या भाषेत सांगेन की हे आपले सगळे या संविधानाच्या चळवळीला फुटलेले कोंब आहेत आणि कोंब मोडण्याचं काम आपल्याकडे चालू आहे. आपल्याला कल्पना आहे की आता इथे आमचे मित्र, आमचे बंधू गोपीनाथ सोनवणे इथे आलेले आहेत आणि गोपीनाथ सोनवणे मागच्या काळात त्यांच्या मित्रांनी फार मोठं आंदोलन चैत्यभूमीवर केलं आणि कोरोनाच्या काळात चैतन्यभूमीवर जाणं हा सगळ्यांचा एक वेगळ्या प्रकारचा श्रद्धेचा विषय आहे की संविधानाची विक्री मोठ्या प्रमाणात तिथे होते, पुस्तकांची विक्री मोठ्या प्रमाणात होते आणि वर्षातला तो एकच दिवस आहे की या देशामध्ये मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात संविधानाच्या प्रती चळवळीची पुस्तकं तिथे वाचकांना मिळतात आणि म्हणून तो जो दिवस आहे तो देशाच्या बौद्धिकतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा. अनेक तरुणांना प्रेरणा तिथून मिळते आणि म्हणून तिथे जायचा आमचा अधिकार आहे. हा अधिकार संविधानिक पद्धतीने आम्ही घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर शासनाची जी प्रतिक्रिया आहे, म्हणजे कोरोना आहे म्हणून तिथे जाऊ नका हे जे शासन सांगते त्याच्यावर कोणाचा विश्वासच बसणार नाही, ज्या पद्धतीने ते आमच्या तरुणांवर कारवाया करतायत. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यातलं शासनाचं मानसशास्त्र हे मनुस्मृतीचंच आहे, संविधानिक नाही. आणि म्हणून याची खुलेआम चर्चा होणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की अशा छोट्या छोट्या घटना आहेत या देशात घडणाऱ्या, त्या घटना इतक्या भयानक आहेत की आपल्याला त्या सगळ्यांनाच सांगता येत नाहीत. त्या कोपऱ्यामध्ये ते अत्याचार होत आहेत आणि म्हणून आजच्या घडीला देशाच्या सार्वजनिक संपत्तीचं खाजगीकरण जे सुरू आहे ती नव्या प्रकारची गुलामी आमच्यावर लादण्याचं षडयंत्र आहे, एक प्रकारची ती हुकुमशाही आहे. आणि म्हणून या सगळ्या प्रश्नामध्ये छोटे छोटे आपले भाऊ व्यक्तिगत जीवनामध्ये याचा विचार करतायत. कोणी असा राष्ट्रीय किंवा राज्य स्तरावर विचार करत नाही, परंतु जे मोठमोठे खासदार, आमदार हे राज्यकर्ते मंडळी होतात, या सगळ्यांचं धोरण जर मनुस्मृतीच्या बाजूने असेल तर त्यांना आपल्याला सांगावं लागेल. केवळ ते भाजपवाले आहेत किंवा काँग्रेसवाले आहेत म्हणून त्यांना सोडून देता येणार नाही, की त्यांना सांगावं लागेल की तुम्ही विधानसभेत शपथ घेता, तुम्ही मंत्रिपदाची शपथ घेता, तुम्ही लोकसभेत शपथ घेता, तेव्हा ती शपथ संविधानाला स्मरून तुम्ही घेता. म्हणजे संविधानामधली जी तत्व आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता यांचं व्यक्तिगत जीवनात तुमच्यामध्ये आचरण आहे का? जर तुमच्या व्यक्तिगत जीवनात हुकुमशाही असेल, हिटलरशाही असेल, हुकुमशाही असेल तर निश्चितपणे देशाला त्यातून धोका आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छिन की निवडणुका लढणं किंवा आमदार होणं किंवा खासदार होणं महाराष्ट्रामध्ये हे सगळं ऐश करण्याचे विषय आहेत किंवा मजा करण्याचे विषय आहेत, सत्ता गाजवण्याचे विषय आहेत. अशा प्रकारची प्रतिमा राज्यकर्त्यांनी बनवलेली ती चुकीची प्रतिमा की भारतीय संविधान टिकवणं, भारतीय संविधानावर सगळ्या प्रश्नांची चर्चा विधानसभेत करता येते, लोकसभेत करता येते. म्हणून आम्हाला लोकसभेत जायचं आहे, म्हणून आम्हाला राज्यसभेत जायचं आहे, म्हणून आम्हाला विधान परिषद जायचं आहे. हा विषय तरुणांनी अभ्यासला पाहिजे. आणि या देशातल्या मागासवर्गीयांना सगळ्या प्रकारचं आरक्षण देणं हा आमच्या समोरचा ठेवलेला संघर्ष आहे. बाबासाहेबांनी जो आमच्या समोर आदर्श ठेवलेला आहे तो पूर्ण करण्यासाठी आपल्याला लोकसभेत जायचं आहे. आणि म्हणून मागच्या काळात हाच विषय घेऊन मावळ परिसरातून पिंपरी चिंचवड मावळ मतदारसंघातून मी निवडणूक लढलो. खरं म्हणजे मी सामाजिक कार्यकर्ता होतो, परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी ती संधी दिली आणि मग त्या निवडणुकीच्या काळात रात्रभर जी स्वप्न पडतात ती लोकसभेत जाण्याची. आणि ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकसभेत भाषणं केली आणि आम्हाला इथपर्यंत आणलेलं आहे, म्हणजे आज आम्ही संविधानावर, राज्यव्यवस्थेवर, राज्याचा विचार कोणता असावा, राष्ट्राचा विचार कोणता असावा, सार्वजनिक उद्योग आमचे असले पाहिजे, आमच्या तरुणांना रोजगार कसे मिळतील, आमची सार्वजनिक हितं कशी जपली जातील, हे विषय बोलायला लागलो. म्हणजे नवी मुंबई विमानतळामध्ये इथल्या शेतकऱ्यांचा फायदा काहीच नाही, त्यांना गाव त्यांची उद्ध्वस्त केलेली आहेत. विमानतळाची जागा आहे तिथे चांगलं बंदर होऊ शकतं. जे सम्राट अशोकाचं डुंगी हे बंदर 2000 वर्षापूर्वीचं बंदर उद्ध्वस्त करून तिथे आता विमानतळ होतोय. हा तुगलकी निर्णय आहे आणि ह्या राज्यकर्त्यांनी घेतलाय, तो संविधान विरोधी आहे. परंतु हे सगळं 20-29 दिवस आम्ही रस्त्यावरची आंदोलनं करून त्यांनी काही फरक पडत नाहीये. त्यासाठी लोकसभेत बोलणारा खासदार आमच्या बाजूचा पाहिजे, विधानसभेत बोलणारा आमदार पाहिजे. आणि हे जे आमदार होणं, खासदार होणं याच्याबद्दल नकारात्मक भावना आपल्या समाजामध्ये आहे. आमच्या तरुणांमध्ये आम्ही शिकलो पाहिजे, आम्ही IAS झालो पाहिजे, IPS झालो पाहिजे असं आहे. परंतु राज्यकर्ते जे निर्णय घेतात हे मनुस्मृतीला अनुसरून घेतात, हे गोष्ट कोणी बोलत नाही. आणि म्हणून
आजच्या घडीला आमचा नवी मुंबईचा विमानतळ विकला जातोय, मुंबईच्या भोवती कोस्टल रोड होतात, त्यामुळे मच्छीमारांचे सगळा रोजगार नष्ट होतोय. आणि होत असताना ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आमच्या मच्छीमार बांधवांना समजत नाहीत. म्हणजे ही फार भयानक स्थिती आहे की आपल्या लोकांना न्याय द्यायचा म्हटलं तरी आपल्या लोकांना अन्याय समजत नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात काय परिस्थिती असेल आपल्याला कल्पना येत नाही की बाबासाहेबांनी आपल्या समाजाला, मागासवर्गीय समाजाला कशा पद्धतीने समजवलं असेल. कारण त्यावेळी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे राज्यकर्ते लोक आणि धर्म अत्यंत प्रभावी होता. आणि अशा काळात त्यांनी प्रबोधन करून हे आंदोलन उभं केलं आणि संविधानाची निर्मिती केली. आज एक नवीन कायदा आम्हाला कुठला बनवता येत नाही. बाबासाहेबांनी केलेले जमीन हक्कांचे कायदे नष्ट केले जात आहेत. एससी एसटीना जमिनी भेटल्या पाहिजेत असं आम्ही बोलतो. आमच्याकडे आज पनवेलमध्ये ज्या जमिनींचं वाटप चालू आहे ते बिल्डरांना चालू आहे, परंतु त्या गावातले एससी एसटी, बौद्ध असतील, आदिवासी असतील यांना भूमिहीन केलं जाते. आणि या परिस्थितीमध्ये एकही आमदार बोलत नाही. म्हणजे आमच्या जातीचे आमदार आमच्या लोकांच्या प्रकल्पग्रस्तांशी विधानसभेत बोलत नाहीत. मग हे काय आहे? म्हणजे त्यांना त्यांचे अन्याय कळत नाही अशातला भाग नाही, परंतु ते बोलत नाहीत. मग ते कोणाशी प्रामाणिक आहे? विषमतावादी मनुस्मृतीच्या राजकीय पक्षांशी प्रामाणिक आहेत की संविधानाशी प्रामाणिक आहेत? आणि म्हणून हे सगळे लोकप्रतिनिधी संविधानाशी अप्रामाणिक आहेत हे आता दिसतंय. आणि देशामध्ये हा जो आजार आहे हा आता टोकाला पोचलेला आहे. आणि म्हणून आज कोणी बोललं, इथे एकाने आता मेसेज टाकलाय की आज कोणी मनुस्मृती मानत नाही, ते खोटं आहे. आजचे सगळे निर्णय मनुस्मृतीच्या निर्णयानुसारच होतात. ज्यांनी मनुस्मृती वाचलेली आहे आणि ज्यांनी संविधान वाचलेलं आहे त्या दोघांनाही माहित आहे की मनुस्मृती आणि संविधान, मनुस्मृती आणि जे संविधान आहे या संविधानामध्ये मनुस्मृतीच्या विरोधी संविधान आहे किंवा मनुस्मृतीला पर्याय हे संविधान आहे. अशा प्रकारची तुलना, एका बाजूला मनुस्मृतीचा ग्रंथ आणि एका बाजूला संविधान, हे जर आम्ही ठेवलं तर आपल्या लक्षात येईल की स्त्रिया, ओबीसी, एससी एसटी यांच्यावर अन्याय करणारी ही मनुस्मृती आहे आणि त्याला उपाय म्हणून संविधान आहे. आणि हे प्रत्येक आमदारासमोर ठेवून एका एका दिवसाचं त्यांना ट्रेनिंग देणं आपलं काम आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आज देशामध्ये जी चर्चा चालू आहे की महात्मा गांधींना नथुरामनी मारलं या घटनेची चर्चा होते आणि त्यानिमित्ताने भाजप विरुद्ध काँग्रेस हा पर्याय देण्याचा विचार चालू आहे. तो पर्याय 100% बरोबर आहे असं मी मानत नाही. आणि तो पर्याय बरोबर नाही एवढंच न म्हणता की त्या पर्यायावर टीका न करता मी असं सांगेन की आम्ही नवा पर्याय देण्याची ही वेळ आहे. आणि नवा पर्याय आहे की संविधानाचं राजकारण आणि संविधानवादी राजकारण, संविधानवादी समाजकारण, संविधानवादी अर्थकारण आपण केलं पाहिजे. आणि हा पर्याय घेऊन आम्ही निवडणुका पण लढलो पाहिजेत आणि सार्वजनिक जीवनामध्ये आम्ही काम सुद्धा केलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला कल्पना आहे की भारतीय स्वातंत्र्य दिन असेल, जे 15 ऑगस्ट असेल किंवा प्रजासत्ताक दिन असेल, अशा वेळी सत्यनारायणाची पूजा केली जाते. म्हणजे हा धार्मिक पूजेचा भाग आहे. उपासना स्वातंत्र्य आपल्याला संविधानाने दिलंय, परंतु ती पूजा केली जाते. त्यावेळी तुम्हाला मी असं म्हणणार नाही की संविधानाची पूजा आहे त्याला पर्याय. संविधानावर चर्चा त्या दिवशी झाली पाहिजे. कारण आम्ही देशाची जुनी जीवन पद्धती सोडून नव्या प्रकारची जीवन पद्धती स्वीकारली आहे. संविधान ही एक जीवन पद्धती आहे, परंतु त्यावर चर्चा आमच्याकडे होत नाही. आणि खरं म्हणजे हे सरकारचं काम आहे. म्हणजे संविधानावर बोलणारे वक्ते आणि संविधानावर चर्चा करणारे पत्रकार यांना मानधन देऊन, खास करून पोलिसांनी सुद्धा त्याच्यावर चर्चा केली पाहिजे. ती चर्चा होत नाही. आणि म्हणून मी असा विचार करतो की देशाला 75 वर्ष पूर्ण होत असताना की ज्या पद्धतीनं मी महात्मा गांधींचा आंदोलनातला आदर्श जरूर मानेन की महात्मा गांधींनी त्यावेळी लोकांना स्वदेशीचं तत्व दिलं आणि स्वदेशीचं तत्व घेऊन त्यांनी चरखा तयार केला आणि तो घराघरात पोहोचवला. जर मिठाचा सत्याग्रह असेल तर मीठ सगळेजण खातात आणि म्हणून मिठाचं आंदोलन महात्मा गांधींनी केलं आणि त्याला प्रसिद्धी देशामध्ये मोठ्या प्रमाणात भेटली. परंतु चौदार तळ्याच्या आंदोलनाला जेवढी प्रसिद्धी भेटली पाहिजे तशी भेटली नाही. म्हणजे मीठ हे सगळ्यांना लागतं आणि पाणी पण सगळ्यांना लागतं, परंतु पाणी हे मागासवर्गीय माणसांनी पिऊ नये अशी देशाची जी मनुस्मृती होती त्याच्यावर मनुस्मृतीवर टीका झाली नाही. आणि मनुस्मृतीला पर्याय देण्याचं काम ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं त्यांचं कौतुक पण झालं नाही. म्हणजे हा जो प्रकार आहे तो फार भयानक आहे. आणि म्हणून महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांना पर्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत असं या निमित्ताने मी सांगतो. आणि हे सांगत असताना रायगड जिल्ह्यातला एक मोठा प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे की महाराष्ट्रामध्ये उच्च जातीचे लोक मागासवर्गीयांवर अन्याय अत्याचार करतात हे आता सगळ्यांना माहीत झालेलं आहे, ते सर्वश्रुत आहे ते. परंतु जातीच्या अंतर्गत सुद्धा जुन्या विचारधारेनं त्या जातीतल्या माणसांवर अन्याय अत्याचार करणार, म्हणजे तुम्हाला कल्पना आहे की ज्याला हे म्हटलं जातं की वाईट टाकणं, तो प्रकार सुरू आहे. म्हणजे रायगड जिल्ह्यातल्या सगळ्या ज्या गावकी आहेत किंवा गावकीची मंडळं आहेत, ती गावकीची मंडळं स्वतःचे निर्णय स्वतः घेतात आणि निर्णय घेणारे जे पंचमंडळी आहेत ते मनुस्मृतीच्या जुन्या विचारधारेचे आहेत. मग त्यामध्ये मी माझ्या स्वतःच्या गावाचा उल्लेख करेन कारण ती काय अभिमानाची गोष्ट नाही.
ते माझ्या गावातली पंचमंडळी असतील आणि सगळ्या रायगड जिल्ह्यातल्या गावकरी मंडळी आहेत यांची पंचमंडळी असते आणि ही पंचमंडळी जे निर्णय घेते ते निर्णय घेण्याची जी पद्धत आहे ती मनुस्मृतीची आहे आणि याच्यावर कोणी बोलणार नाही, कारण गावामध्ये मनुस्मृती काय आहे तेच माहित नाही किंवा जिल्ह्यामध्ये पण माहित नाही किंवा पोलीस स्टेशनला पण माहित नाही. म्हणजे अशी एखादी केस आली वाईट टाकण्याची तर पोलिसांना समजत नाही की बाबा रे हा आरोप किंवा हा अन्याय कुठल्या प्रकारे झालाय, तर त्याचं मूळ असतं मनुस्मृतीमध्ये. म्हणजे स्त्री भ्रूण हत्या होणं हे सुद्धा मनुस्मृती त्याला कारण आहे, हुंड्यासाठी मुलींना जाळणं हे सुद्धा मनुस्मृती त्याला कारण आहे. मग ह्याला पर्याय काय, तर ग्रामीण भागात गावाच्या गावकीमध्ये भारतीय संविधान नेणं आणि त्या संविधानावर चर्चा करणं, त्यावर प्रवचन करणं. तर महाराष्ट्रातले एक कीर्तनकार आहेत, तर त्यांनी मागे एक कीर्तन केलं होतं आणि त्या कीर्तनामध्ये स्त्रियांच्या विरोधी त्यांनी वक्तव्य केलं आणि मग त्याच्यावर खूप चर्चा झाली, महिला संघटना वगैरे बोलल्या. परंतु त्या महाराजांना संविधान भेट जर दिलं आणि त्यांना सांगितलं की महाराज तुम्ही जे बोललात ना ते संविधान विरोधी बोललात, आता मनुस्मृतीचं राज्य निघून गेलेलं आहे, आता भारतामध्ये संविधान आहे, तर तुम्ही हे संविधान वाचा आणि संविधान वाचून कीर्तन करा. अशा प्रकारचा संदेश जे संविधानवादी आहेत, म्हणजे तिसरा पर्यायचे आंबेडकरवादी आम्ही स्वतःला म्हणतो, त्यांनी दिला पाहिजे. रायगड जिल्ह्यातल्या ठाणे जिल्ह्यातल्या अनेक गावकींमध्ये पंचांच्या डोक्यात जो विचार आहे तो मनुस्मृतीचा विचार आहे आणि म्हणून हा मनुस्मृतीचा विचार घालवण्यासाठी आपल्या अनेक संविधानवाद्यांना असं वाटतं की आम्हाला कळते तुम्हाला का नाही कळत. आम्हाला कळतंय तुम्हाला कळत नाही, अर्थ असं की आम्हाला कळतंय त्यासाठी बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कष्ट घेतलेले आहेत, पण त्यांना कळत नाही यासाठी कष्ट घेणारा कोणच नाही किंवा संविधान घेऊन त्यांच्याकडे कोणी जात नाही. आणि म्हणून संविधान त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, संविधानाचा अर्थ स्पष्ट करणं हे काळाची गरज आहे. आता संविधानातली जी कलमं आहेत ती अत्यंत क्लिष्ट आहेत, आपल्याला माहिती एवढं सोपं नाही, त्याची भाषा फार कठीण आहे. परंतु या देशामध्ये समता आली पाहिजे आणि समता आली पाहिजे मग समतेच्या तत्वाने आरक्षण पाहिजे. हा जो विषय आहे हा विषय गावामध्ये जाऊन समजवणं फार गरजेचं आहे, कारण गावामध्ये जे आरक्षण घेतात त्यांना सुद्धा असं वाटतं की आरक्षण या कुबड्या आहेत, आरक्षणामुळे देशाची प्रगती थांबली आहे असं अनेक लोकांना वाटते, परंतु त्यामध्ये ओबीसीचा 52% वाटा हा ओबीसीनाच माहित नाही. आणि म्हणून देशातलं ग्रामीण भागातलं जे वातावरण आहे ते बदलण्यासाठी भारतीय संविधान हा पर्याय देणं ही काळाची गरज आहे आणि ही गरज कुठलेही विचारवंत बोलताना दिसत नाहीत. आज संविधानाची चर्चा मुंबईमध्ये परवा झाली, 26 जानेवारीला झाली इस्लाम जिमखान्यामध्ये आणि त्यामध्ये चांगली चर्चा झाली. पण संविधानची चर्चा होत असताना त्या चर्चेचा सूर असा होता की नरेंद्र मोदींनी देश विकायला काढलेला आहे, नरेंद्र मोदींचे लोक म्हणजे नथुराम गोडसेवादी लोक हे महात्मा गांधींचा खून करतात, त्यांना गोळ्या घालतात म्हणून ते वाईट आहेत. आणि त्या दोघांनी याच्यामध्ये अशी चर्चा झाली की बाबा मग आता काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांनी नरेंद्र मोदींचं सरकार पाडण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, म्हणजे आम्ही जे संविधानवादी आहेत त्यांनी प्रयत्न केले, त्यांचं सरकार पाडलं की आमचं सरकार येईल, पण तुमचं सरकार येईल म्हणजे काय तुम्ही संविधानावर काम करणार आहात का? नाही. आणि म्हणून राजकीय चर्चा, विद्वानांची चर्चा, विचारवंतांची चर्चा, ही चर्चा केवळ नरेंद्र मोदी विरुद्ध काँग्रेस किंवा अन्य पक्ष अशी चालू आहे. पण असं कोणी म्हणत नाही की या देशामध्ये अशा प्रकारचा राजकीय पक्ष असला पाहिजे की तो राजकीय पक्ष संविधानाला आदर्श मानेल आणि संविधानातल्या तत्वांनुसार या देशाची समाज व्यवस्था, या देशातली सार्वजनिक व्यवस्था निर्माण करेल, असं तत्वज्ञान घेऊन कुणीतरी काम करेल असा विचार इथे मांडला जात नाही. आणि म्हणून लोकसभेत जे आज खासदार भाषणं करतात त्या खासदारांना सुद्धा संविधान हा पर्याय आहे किंवा संविधानावर चांगली भाषणं करणारे खासदार आपल्याला आज दिसत नाहीत. खरं म्हणजे आपले जे आपण ज्याला म्हणतो की ओबीसी मधले असतील, एससी मधले असतील, एसटी मध्ये असतील किंवा जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कुठल्याही जातीतले लोक आदर्श मानतात, ते तरी खासदार देशामध्ये संविधानावर लोकसभेत बोलतात का, विधानसभेत बोलतात का? म्हणजे आज ही चर्चा सुरू झालेली आहे, महाराष्ट्रात सुद्धा सुरू झालेली आहे. संविधानाने असा निर्णय दिला, संविधानाला असं म्हणायचं आहे आणि मग आम्ही कसे बरोबर आहोत, अशा प्रकारचे आमदार खासदार बोलतात. पण त्याच्यामध्ये त्यांनी अशी व्यवस्था करून ठेवली की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना पर्याय भाजपचाच, म्हणजे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस, आणि जर त्यांचं सरकार पडलं तर भाजपचंच येणार आहे किंवा भाजपचं पडलं तर महाविकास आघाडी येणार आहे. पण असं कोणी म्हणत नाही. या दोन्ही सरकारांनी जे निर्णय आज कोरोनाच्या काळात घेतलेत किंवा आज या भागातल्या मच्छीमारांवर, या भागातल्या आगरी समाजावर, या भागातल्या 12 बलुतेदारांवर जे अन्याय अत्याचार होतात त्याला मनुस्मृतीच्या विचारांनी राज्यकर्ते आहेत ते त्यांचे निर्णय हे बाधक ठरत आहेत. आणि म्हणून संविधानवादी कोणीच निर्णय घेत नसेल तर महाराष्ट्रातून आम्ही संविधानवादी राजकीय पक्ष तयार करू, अशा प्रकारची तरुणांची आकांक्षा कुठल्याही भाषणात, कुठल्याही विचारात, कुठल्याही मीडियामध्ये दिसत नाही. आणि म्हणून मला जो प्रत्यय आला की मागच्या निवडणुकीमध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हा तरुणांना सांगितलं की आपण लोकसभा लढा, आणि तो जो विषय होता तो ओबीसी आरक्षण जेव्हा धोक्यात आलं होतं आणि त्या काळात तो निर्णय घेतला, तर तो जो निर्णय होता तो प्रयोग अतिशय चांगला प्रयोग होता आणि अशा प्रकारचा प्रयोग येत्या लोकसभेत, येत्या विधानसभेत झाला पाहिजे. आणि असे संविधानवादी जे लोक असतील त्यांनी एकत्र आलं पाहिजे. आपापसातले मतभेद असतील ते मतभेद संविधानासाठी मिटवले पाहिजे. माझी तर एवढी तयारी आहे की मला अगदी तिकीट जरी नाही मिळालं तरी या विषयावर, संविधानाच्या विषयावर देशाला तिसरा पर्याय आम्ही देऊ, यासाठी
मोठ्या मोठ्या सभा घेणं, लोकांमध्ये वैचारिक परिवर्तन घडवणं यासाठी काम करायची तयारी आहे. बहुजन संघटक या चॅनलला मी सांगेन की मी तर फार छोटा कार्यकर्ता आहे, पण या देशातले जे मोठे मोठे विचारवंत आहेत, आपल्या विरोधी विचारांचे असतील तरी त्यांना निमंत्रण द्या आणि त्यांना सांगा की तुमचा हिंदुत्ववादी विचार, मग तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा भाजप संघ परिवाराचा विचार असेल आणि काँग्रेसचा विचार, ह्या दोन्ही विचारवंतांची चर्चा करायची आणि त्यांना सांगायचं की आपली जी विचारधारा आहे ती मनुस्मृतीकडे चालली आहे का, तुमचे जे आतापर्यंत निर्णय घेतलेले आहेत ते मनुस्मृतीला धरून आहेत का, आणि धरून असतील तर तुम्हाला संविधानवादी व्हावंसं वाटतं का, की तुम्हाला हे संविधान हे अडथळा वाटते का. म्हणजे संविधानामध्ये 85% मागासवर्गीय स्त्रिया, शूद्रातिशूद्र यांना अधिकार देण्याचाच विषय मोठा आहे, म्हणजे समतेचा विषयच मोठा आहे. म्हणजे न्यायव्यवस्था आहे, न्यायव्यवस्था देशाची आहे, त्या न्यायव्यवस्थेने समतेचं तत्व महत्वाचं मानलेलं आहे. रोजगार असतील, नोकऱ्या असेल, शिक्षण असतील, यामध्ये उपेक्षित वंचित मागासवर्गीयांना शिक्षण द्या, त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचवा, त्यांना उच्च शिक्षण द्या, याचा आग्रह संविधानात जास्त धरलेला आहे. आणि म्हणून संविधानिक भारत निर्माण करायचा असेल तर तो समतेचा भारत आहे. परंतु समतेचा भारत आपल्या काँग्रेस आणि भाजप या दोन्ही राज्यकर्त्यांना मान्य आहे असं कोणी खुल्या मनाने बोलायला तयार नाही. ते एक प्रकारे विषमतेचं समर्थन करतात. या ओबीसीचं आरक्षण गेलं त्याला भाजपवाले जबाबदार आहेत, केंद्र जबाबदार आहे, राज्य म्हणतंय, केंद्र म्हणतंय राज्य जबाबदार आहे. अरे पण तुमची दोघांची एकत्रित जबाबदारी जर ती असेल तर तुम्ही एकामेकांवर आरोप करणं किंवा एकामेकांच्या राजकारणासाठी ओबीसीचा, मागासवर्गीयांचा बळी देणं हा संविधानाचा खून आहे, म्हणजे संविधानाच्या तत्वाचा खून आहे. आणि त्या दृष्टीने तुम्ही खुनी आहात, अराष्ट्रीय आहात, राष्ट्रद्रोही आहात. अशा प्रकारचा विचार या देशातल्या ओबीसीने आता जोरात मांडला पाहिजे. आणि म्हणून मी असं म्हणणार नाही की आम्ही 100% बरोबर आहोत, परंतु अशा प्रकारच्या सभा मागच्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरवर झाल्या आणि त्यामध्ये आदरणीय बॅरिस्टर ओबीसी होते. त्यांची जी भाषणं आहेत, शिवाजी पार्कचं त्यांचं भाषण आहे, ते अत्यंत महत्वाचं भाषण आहे. या देशातला मुस्लिम समाज असेल, या देशातला ख्रिश्चन अल्पसंख्याक असेल, या देशातले बौद्ध असतील आणि या देशातले ओबीसी असतील, यांना संविधानिक राष्ट्रवाद हा विषय घेऊन आता काम करावं लागेल. कारण हे देश गुंडाळायला निघालेत आणि हा देशच नाही तर अशा पद्धतीने जर देशाचा कारभार, सार्वजनिक उद्योग, शिक्षण अडचणीत येत आहे, आरोग्य सुविधा धोक्यात येतात, संरक्षणातली महत्वाची खाती यांचं खाजगीकरण होतं, त्यामध्ये उद्योगपती चाललेत, देशातली महत्वाची बंदरं, आमचं जेएनपीटी बंदराचं सुद्धा खाजगीकरण चालू आहे. संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक विषय आहे. आणि म्हणून हा जो धोका देशाला 75 वर्षानंतर निर्माण झालाय, याला संविधानाचा पर्याय आहे. आणि मग वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत आणि ते सांगायला लागलेत की भारत म्हणजे हिंदू राष्ट्र किंवा धर्मराष्ट्र, म्हणजे पाकिस्तान जसं धर्मावर आधारित राष्ट्र आहे मुस्लिमांचं, तसंच भारत हे हिंदू राष्ट्र झालं पाहिजे. अशा प्रकारचा जो विचार मांडतात त्या हिंदुत्ववादी सगळ्या विचारांना या देशाचं संविधान आमच्या संविधान सभेने स्वीकारलेलं आहे, या घटनेचा उल्लेख करून सतत मारा करावा लागेल. आणि मला कल्पना आहे की आपला सामान्य माणूस सहजासहजी बाहेर पडत नाही, निवडणुकीच्या निमित्ताने तो बाहेर पडतो. आणि आम्ही असे व्यक्तिगत कितीही वक्तव्य केली तरी सुद्धा मीडिया त्याला प्रसिद्धी देत नाही. परंतु निवडणुका असतील, ते म्हणजे लोकसभेचा विचारमंच असेल किंवा विधानसभेचा असेल, तर त्या भाषणांना प्रसिद्धी मिळते. आणि म्हणून मी निवडणूक हारलो त्याचं अजिबात दुःख नाही. निवडणुकीच्या काळात मला जे बोलायला मिळालं, म्हणजे आमच्या सभांमध्ये बोलायला मिळालं, त्या सभेच्या निमित्ताने बाळासाहेब आंबेडकर असतील, आदरणीय ओबीसी असतील, यांची जी भाषणं आहेत ती भाषणं अत्यंत महत्वाची होती. कारण का, हे उपेक्षित, वंचित, अल्पसंख्याक यांना बोलायची संधी त्या देशात नाही आणि म्हणून त्यांच्याकडेच जबाबदारी आहे भारतीय संविधानाची. आणि म्हणून ही संविधानिक भाषणं आपल्याला ऐकायला मिळाली पाहिजेत, मीडियामध्ये त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. आपले मोठमोठे चॅनल संविधानिक विषयावर चर्चा करत नाहीत किंवा देशात घडणाऱ्या घटना आहेत त्या संविधानिक दिशेने चर्चा करत नाहीत किंवा त्याचं मूळ संविधानात शोधत नाहीत. आणि म्हणून दारू घराघरात विकणं हे जे तत्व आहे ते त्यामध्ये सगळे धर्म या देशातले त्यांनी त्याचा जर स्वीकार जरी केला तरी या देशामध्ये 2000 वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धांनी सांगितलं होतं की दारू पिण्यामुळे माणसाचं स्वतःच्या मन आणि बुद्धीवरचं नियंत्रण राहत नाही. आणि म्हणून हे तत्व आयपीसी मध्ये किंवा भारतीय संविधानामध्ये स्वीकारलेलं आहे. हे बौद्ध धर्माचं तत्व म्हणून स्वीकारलं नाही. सामान्य नागरिकांनी हे समजून घेतलं पाहिजे की बौद्ध धर्मीयांचं पंचशील किंवा बुद्धांचं पंचशील म्हणून ते स्वीकारलं नाही, तर गाडी चालवत असताना दारू प्यायलेला माणूस ऍक्सिडेंट करून दुसऱ्याचा जीव घेऊ शकतो. आणि म्हणून त्याचा जीव जाऊ नये याच्यासाठी घेतलेली काळजी म्हणजे दारूबंदी, अशा प्रकारचं तत्वज्ञान ते आहे. आणि ते तत्वज्ञान पंचशिलाचं आहे. पंचशिलामध्ये 5 शिला आहे, त्यातलं हे अत्यंत महत्वाचं शील आहे आणि ते भगवान बुद्धांनी आमच्या देशाला दिलेलं आहे. सम्राट अशोकाने त्याच्यावर आधारित साम्राज्य उभं केलेलं आहे. म्हणजे जीवनमूल्यांवर आधारित हा देश चालतो. हे जे तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञान भारतीय विचारवंत किंवा महाराष्ट्रातले विचारवंत त्यावर कुणीच बोलत नाही. आणि ते बोलत नसल्यामुळे सामान्य माणसाला याच्यावर पर्याय काय आहे असं काही दिसत नाही. आणि म्हणून मी मागच्या काळात या 10-12 दिवसामध्ये यूट्यूब असेल किंवा फेसबुकवर किंवा प्रत्यक्ष चर्चांमध्ये सहभाग घेतला.
त्यामध्ये सगळ्या विचारवंतांची भाषणं ऐकली आणि ती भाषणं अशीच आहेत की गांधी विरुद्ध नथुराम अशी आहेत. परंतु गांधी विरुद्ध नथुराम हे चर्चा या देशात घडवण्याचा राज्यकर्त्याचा उद्देश सहज समजू शकतो आपल्याला. किंवा आम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या लोकांना त्यावेळी सांगितलं होतं की तुम्ही काँग्रेसला का पाठिंबा देत नाही, स्वतंत्र मतं खाण्यासाठी लढता असं बोलत होते. आणि म्हणून मी बाळासाहेबांची भूमिका मांडताना सांगितलं होतं की आम्ही देशाला नवा पर्याय देण्याची हिंमत ठेवतो. ठीक आहे, आमच्याकडे साधन संपत्ती नाही, पैसे नाहीत, प्रचार माध्यमं नाही, प्रसार माध्यमं नाहीत, पण तो हा विचार वाया जाणार नाही. मी मागच्या लोकसभेतल्या माझ्या मतदारसंघातल्या ज्या गरीब भावा बहिणींनी मला मतदान केलेलं आहे त्यांना मी मनपूर्वक धन्यवाद या निमित्ताने देईन. खरं म्हणजे राजकीय व्यासपीठ हे नाही, परंतु त्यांनी जी मतं दिली ती राजकारण म्हणून दिलेली नाहीत. त्यांनी एक मला असं वाटतं की ते फार मोठे उपकार आहेत की माझ्या मनातला जो हेतू होता तो बऱ्याच जणांना कळला होता. आणि म्हणून पैसे न घेता मतदान देणारे मतदार मी माझ्या जीवनात 75,000 या संख्येने अनुभवले आणि ते कधीच विसरता येणार नाही अशा प्रकारचा प्रसंग आहे. आणि पुढल्या निवडणुकीमध्ये जे प्रामाणिक संविधानवादी राजकीय नेते आहेत त्यांच्यासाठी हा आदर्श आहे की एकही रुपया न देता लोक मतदान देतात. म्हणजे संविधानावर प्रेम करणारे 75,000 लोक माझ्या मावळ मतदारसंघात असतील तर निश्चितपणे देशाला वाचवण्याचा तिसरा पर्याय हा आंबेडकरवाद आहे किंवा तथागत गौतम बुद्धांचा जो विचार आहे मानवी जीवनातला, जो जागतिक विचार आहे. जगातल्या सगळ्या राज्यकर्त्यांना किंवा धर्मवाद्यांना असं वाटत असेल की धार्मिक आधाराने म्हणजे उपासना पद्धतीने आम्ही राष्ट्र घडवू तर तो चुकीचा विचार आहे आणि त्याचं फळं अनेक जगाला अनेक वेळा अनुभवाला मिळालेली आहेत. हिटलर असेल किंवा अनेक राज्य असतील, त्या सगळ्यांना भारतामध्ये जर संविधान यशस्वी झालं तर निश्चितपणे संपूर्ण जगाला आम्ही नवीन विचार देऊ शकतो. भाजपवाले अनेक विचारवंत म्हणतात की भारत हा विश्वगुरू होणार आहे, म्हणजे नरेंद्र मोदी पण सांगतात. विश्वगुरू कसा होणार? म्हणजे गरिबांना, मागासवर्गीयांना पाणी द्यायचं नाही, गरिबांचे रोजगार संपवायचे, जे सार्वजनिक उद्योग देशांनी जमा केले होते ते विकून टाकायचे. हा काय विश्वगुरू होण्याचा प्रकार आहे? हा तर भांडवलवादी विचार आहे, हा भांडवलशाही आहे आणि ही हुकुमशाही पण आहे आणि ही मनुस्मृती सुद्धा आहे. आणि म्हणून सामान्य माणसाची जमीन असेल, जागा असेल, त्याचं घर असेल, त्याची झोपडी असेल, त्याचं गाव असेल, त्याचं गावठाण असेल, त्या गावठाणांचे अधिकार देणं याची लढाई आम्ही मुंबई परिसरात चालू केलेली आहे. आणि या लढाईला तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. नवी मुंबई विमानतळामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना तरुण विरोध करायला चाललेत, आगरी, कोळी, कराडी, आणि हे सगळे ओबीसी तरुण आहेत. आणि दिबा पाटील साहेबांचं नाव समोर होते. दिबा पाटील साहेब हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे नेते होते. त्यांनी तथाकथित देव, धर्म, चमत्कार, आत्मा, स्वर्ग नाकारले होते आणि म्हणूनच त्यांनी आमच्या इथल्या लोकांना करोडपती केलं, शेतकऱ्यांना न्याय दिला, त्यामध्ये 5 हुतात्मे झाले. अशा प्रकारचा संविधानवादी नेता बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतरच्या काळात दिबा पाटील आणि दत्ता पाटील हे नेते घडले आणि त्या नेत्यांना मानणारे तरुण 2-2 लाख संख्येने या परिसरात जमा होतात. मी आपल्या सगळ्या चाहत्यांना सांगेन की तरुणांनी आता यासाठी सार्वजनिक जीवनात आलं पाहिजे आणि ते विचारवंत म्हणून आलं पाहिजे, तत्वज्ञानी म्हणून आलं पाहिजे. केवळ आपण घोषणा देणं, एकमेकांच्या पक्षावर टीका करणे यासाठी नाही. मग तो काँग्रेसचा आमदार असेल किंवा भाजपचा आमदार असेल, त्याला सांगितलं की बाबा रे, हे संविधान घे, संविधान वाच आणि संविधानामध्ये काय सांगितलंय ते बघ. आणि म्हणून मानवी जीवन सुखी करण्यासाठी, मानवी जीवन अमूल्य आहे, यासाठी जे जे करायचं आहे त्याचा अर्थ संविधान आहे. आणि म्हणून तुझ्या धर्माच्या ज्या तत्वज्ञानात जे नाही ते संविधानामध्ये आहे. आणि म्हणून तू भाजपवाला असतील, तू शिवसेनावाले असतील, तू काँग्रेसवाला असतील, पण तू संविधानवाला झाला असता निश्चितपणे तुला हा देश स्वीकारेल आणि जग स्वीकारेल. परंतु मनुस्मृतीच्या जुन्या संस्काराने तू जात असतील तर या देशामध्ये प्रत्येकाच्या जीवाला धोका आहे. कारण मी जसा रस्त्यावर असतो तसा रस्त्यावर तू पण असतो. मी दारू प्यायलो आणि गाडी चालवतो, तू मरणार आहेस. आणि म्हणून तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी संविधानातले नियम, संविधानातली तत्व, मग ते आरक्षणाचं तत्व असेल, सामाजिक न्यायाचं तत्व असेल, हे तत्व आम्ही सगळ्यांनी पाळलं पाहिजे. आणि हे तत्व आज मोदी सरकारने धोक्यात आणलेली आहेत आणि शिवसेना महाविकास आघाडीने पण धोक्यात आणलेली आहेत. आणि म्हणून या दोघांना मी टीकेचं लक्ष करून सांगतोय की अशा प्रकारच्या चुकीच्या विचारसरणीवर टीका करणं म्हणजे वाईट नसतं. लोकशाहीमध्ये विरोधातूनच विकास होत असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगून दिलं की बाबासाहेब आंबेडकर स्वस्थ बसले नाहीत, की मनुवाद्यांनी जे वातावरण तयार केलेलं आहे ते वातावरण जे आहे ते मी बदलणार नाही. म्हणजे असं म्हटलं नाही बाबासाहेबांनी, ठेविले अनंते तैशीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. म्हणजे त्यांचे वडील खरोखर धार्मिक होते बाबासाहेबांचे, परंतु हा धार्मिक विचार, स्थितिशील विचार नाकारून बाबासाहेब आंबेडकरांनी बंड केला आणि सांगितलं की अशा प्रकारचा विचार, मग तो धर्माचा असेल, देवाचा असेल, मी बाजूला ठेवीन आणि माझा जो प्रयत्नवाद आहे, मानवी संघर्ष आहे, तो करून दाखवेन. आणि हा संघर्ष हेच माझं जीवन आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी पण आमच्या समोर सांगितलं. तशा प्रकारचं संघर्षाचं जीवन पुढील काळात आपल्याला लढावं लागेल. आणि मी आपल्याला धन्यवाद देतो की कोरोनाच्या पूर्व काळात, खूप अगोदर आपण बोललो होतो, कोरोनाच्या काळात आपण जिवंत आहोत, ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे मला सुद्धा कोरोना झाला होता आणि असं वाटलं होतं की आपण यामध्ये काय वाचत नाही, आपण मरणार. परंतु त्या मरणाच्या ज्या स्थिती असते, वेदना असते, त्यामध्ये आशा असते की नाही, मला आता मावळमध्ये गेलं पाहिजे, माझ्या भावांना बहिणींना भेटलं पाहिजे आणि मला लोकसभेत जायचं आहे, मला विधानसभेत जायचं आहे. कारण बाबासाहेबांचं जे संविधान आहे, तो संविधानाचा विचार आहे,
हा मंदिरापेक्षा लोकशाहीच्या मंदिराकडे जाण्यामध्ये आपलं जीवनाची मुक्ती आहे असं सांगणारा विचार आहे. आणि म्हणून अशा प्रकारची मुक्ती जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच जन्मात अनुभवली आणि आम्हा सगळ्यांना सुखी केलं, तशा प्रकारचा विचार आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये राबवणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की मृत्यू सुद्धा दूर होईल, म्हणजे मृत्यू सुद्धा घाबरेल अशा प्रकारच्या लोकांना. आणि म्हणून ह्या लढण्याचा संघर्षाचा जो विचार आहे तो आम्ही कुठल्याही निवडणुकीत, म्हणजे महानगरपालिकेची असेल, पंचायत समितीची असेल, जिल्हा परिषदेची असेल, विधानसभेची असेल, लोकसभेची असेल, तिथे गेला पाहिजे. आपल्यापैकी कोणी अशा प्रकारची निवडणूक लढवित असेल आणि त्यांच्या प्रचाराला जायचं असेल तर मी हा संविधानिक विषय घेऊन त्या प्रचाराला नक्की येईल. आणि मग तो कुठलाही पक्ष असू दे, फक्त त्या उमेदवारांनी सांगितलं पाहिजे की पाटील साहेब, भारतीय संविधानाचा आदर्श मी माझ्या मतदारसंघातल्या लोकांना सांगणार आहे आणि विधानसभेत आणि लोकसभेत गेल्यानंतर संविधानिक विचारांनीच माझं ते आमदारकी असेल किंवा खासदारकी असेल त्याच्या प्रचाराला मी निश्चितपणे जाईन. आणि आम्ही सर्वांनी गेलं पाहिजे, कारण या देशातले काँग्रेसवाले असतील किंवा भाजपवाले असतील आमचे शत्रू नाहीत, आमचे भाऊच आहेत. फक्त प्रश्न असा आहे, त्यांच्यामध्ये वैचारिक परिवर्तन घडवणं ही आपली जबाबदारी आहे. त्यांची डोकी उडवण्याचं तत्वज्ञान भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांनी सांगितलं नाही. बाबासाहेबांनी या वैचारिक अहिंसेचं समर्थन केलं आणि म्हणून तलवारीच्या जोरावर राज्य बदलण्यापेक्षा मतदानातून राज्य बदलता येतं हा अहिंसक विचार या देशानं संपूर्ण जगाला दिलेला आहे. त्यामध्ये आता ईव्हीएम मशीनचा जो घोटाळा झालेला आहे तो घोटाळा लवकरच सगळ्यांच्या लक्षात येईल आणि ते आम्ही बदललं पाहिजे. ईव्हीएम मधून मानवी मताची किंमत यंत्रामधून फिरवणं हा फार मोठा भ्रष्टाचार आहे. आणि म्हणून या देशातले जे आजचे निर्णय आहेत ते आपल्या विरोधी चालले, त्यात आपली पण चूक आहे, मी तो स्वतः अनुभवलेला आहे. आणि म्हणून माझी आपल्याला खूप मोठी विनंती आहे की तरुणांमध्ये जसं शिक्षणाबद्दल, जसं संशोधनाबद्दल आणि सार्वजनिक जीवनाबद्दल जे आकर्षण आहे, चित्रपटसृष्टीचं आकर्षण असेल, मनोरंजनाचं आकर्षण असेल, त्याच पद्धतीनं लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका यामध्ये सार्वजनिक जीवनात संविधानिक चारित्र्याने जगणारे नेतृत्व निर्माण करणं याचं पण आकर्षण असलं पाहिजे. जी स्थिती या राज्यकर्त्यांनी आज केलेली आहे की सामान्य माणूस निवडणूक लढू शकत नाही, कारण त्याला खूप पैसे लागतात. ही जी अंधश्रद्धा आहे ती अंधश्रद्धाच आहे की माझ्या निवडणुकीत मी बघितलं की निवडणुकीला उमेदवाराला पैसे लागतात. मी कुठल्याही माझ्या भावाला, बहिणीला, मतदाराला 500 काय 1000 रुपये काय 1 रुपया पण दिला नाही, तरी पण त्यांनी ती मतदान केलेलं आहे. आणि हा आत्मविश्वास देशामध्ये आपण देऊया, कारण ज्या पद्धतीने पैसे देऊन मतदान किंवा ईव्हीएम मशीनमधून जे लोक आज निवडून आलेले आहेत ते देश विकायला लागले आहेत आणि ती पुरेपूर किंमत 500 रुपयाची वसूल करतायत. आणि हे सामान्य माणसाला सांगण्यासाठी आम्ही घरोघरी गेलं पाहिजे. आज नवी मुंबईमध्ये विमानतळामध्ये आम्ही अनुभवतोय, आमच्या जमिनी होत्या त्या जमिनींसकट तो विमानतळ अदानीकडे गेलेला आहे आणि लोक आज घरापासून वंचित आहेत, रोजगारापासून वंचित आहेत. प्रचंड आक्रोश या भागात सुरू आहे आणि ते आंदोलन आम्ही चालवतोय. या आंदोलनाकडे आपलं सुद्धा लक्ष राहू द्या आणि या आंदोलनाला आपलं नेतृत्व, म्हणजे आपले वकील असतील, पत्रकार असतील, समाजसेवक असतील, त्यांनी अगोदरपासून दिलेलं आहे. पण याच्यापुढे जर ह्या ओबीसीना हे आंदोलन, मच्छीमारांचं आंदोलन मुंबई परिसरात जर उभं राहिलं तर निश्चितपणे हा सगळा समाज संविधानाकडे वाटचाल करील. आणि संविधानाच्या तत्वाने काही कार्यकर्ते तयार झाले तर निश्चितपणे या देशामध्ये ज्या दोनच पर्यायावर चर्चा चालली आहे की गांधीवादी की नथुरामवादी, तर गांधीवादी आणि नथुरामवादी हे देशाला पर्याय होऊ शकत नाही. त्याच्यावर पर्याय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारताचं संविधान. आणि म्हणून या विषयावर बोलू तितकं कमी आहे. सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात, मागासवर्गीय आदिवासींच्या जीवनात आज पोलीस स्टेशन्स असतील किंवा राजकीय नेते असतील किंवा सरकार असतील हे कोणीच उपयोगी पडत नाही. परंतु त्याला त्याचे मूलभूत अधिकार, संविधानाचे अधिकार नाही माहीत नसल्यामुळे तो पोलीस स्टेशनमध्ये पण निराश होतोय, तहसील ऑफिसला निराश होतोय, जिल्हाधिकारी कार्यालयात निराश होतोय. बहुजन समाजाच्या अनेक लोकांना प्रशासकीय पद्धतीने अर्ज करणं सुद्धा जमत नाहीये, पोलीस स्टेशनमध्ये केस करणं सुद्धा जमत नाहीये. आणि म्हणून आज संविधान सांगणारे लोक, कार्यकर्ते आपल्याला पाहिजेत. आणि हा जो प्रश्न इथे आता एकाने सांगितलाय की जातींचा विषय आहे, तर जातींच्या विषयामध्ये आम्ही सुद्धा संविधानवादी असताना संविधानापर्यंत जातींना नेण्यासाठी जातींच्या संघटना या अपरिहार्य आहेत, मग त्याला काही पर्याय नाहीये. मी सुद्धा आगरी समाज, कोळी समाज, भंडारी समाज, कराडी समाज या जातींचं नेतृत्व करत आहे. आणि या जातींनी ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुक्ती कोण पथे या पद्धतीनं तत्कालीन एससी समाजाला बौद्ध धम्मापर्यंत नेलं, बौद्ध धम्मापर्यंत नेलं म्हणजे संविधानाकडे नेलं, तशाच प्रकारचं नियोजन आपल्याला करावं लागेल. कारण एक जात दुसऱ्याचं ऐकत नाही वैशिष्ट्य आहे. आज तुम्ही माझं ऐकता कारण तुम्ही संविधानवादी आहेत, परंतु वास्तवामध्ये माळी आग्र्याचं ऐकत नाही, आगरी कोळ्याचं ऐकत नाही आणि कोळी कराड्याचं ऐकत नाही, कराडी भंडाऱ्याचं ऐकत नाही. ही वास्तव परिस्थिती. आपल्याकडे जाती व्यवस्था आहे, परंतु या जातींना संविधानवादी जर आपण केलं तर निश्चितपणे त्यांच्या प्रगतीची फळं बौद्ध समाजाप्रमाणे सगळ्यांनाच अनुभव येतील. आणि बौद्ध समाज, बौद्ध बांधवांचा हा आदर्श आहे की अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये अख्खा देश शत्रू असताना त्यांनी जी प्रगती केलेली आहे देशामध्ये निश्चितच आदर्श अशी स्थिती आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी अंतिमतः संविधानाकडे गेलो तर सगळे धर्म, पंथ आणि जे विचारधारा आहेत त्या विचारधारांचं सार हे संविधानावर आहे. संविधानावर खरोखर पुस्तकं यायला पाहिजेत. त्यातली समता असेल, त्यातला सामाजिक न्याय असेल, आर्थिक न्याय असेल, याच्यावर छोटी छोटी पुस्तकं आली पाहिजेत. कारण संविधान हा मूळ ग्रंथ आहे आणि त्याच्या सगळ्या बाजूंवर
छोटी छोटी पुस्तकं आली, तसेच आज महसूल विभागाची पुस्तकं चळवळीत बघत नाहीत, परंतु शेतकऱ्यांची ती गरज आहे. तसं संविधान ही सर्वांची गरज आहे, सगळ्या आमदार खासदारांची गरज आहे. मी अधिक न बोलता आता खरं म्हणजे भरपूर वेळ झालेला आहे, तर तिथे थांबतो आणि आपल्याला धन्यवाद देतो की एवढा वेळ तुम्ही ऐकलं. आणि निश्चितपणे बहुजन संघटक या चॅनलला मी मनापासून धन्यवाद देईन. जर कोरोना जर थांबला तर अशा प्रकारच्या जाहीर सभा आपल्याला त्या त्या भागातल्या प्रश्नावर आणि त्या प्रश्नांना संविधानिक उत्तरं काय याच्यावर आपण करू. आणि आमच्या कोकणामध्ये फार मोठ्या संख्येने बुवा बापू पण आहेत आणि त्यांचा जो या देशातल्या सभांमधला आणि प्रवचनातला वाटा आहे तो फार मोठा आहे आणि त्यांची लोकप्रियता पण खूप मोठी आहे. यापुढे या महाराजांना उत्तर देण्यासाठी, त्यांचे सगळे धर्मग्रंथ आहेत त्यांना उत्तर देण्यासाठी संविधानिक सभा आपण लावल्या तर महाराजांकडे आज जी सत्ता संपत्ती आणि लोकप्रियता आहे त्यामध्ये आपले लोक सुद्धा दिसू लागतील. आणि म्हणून ही जी धर्मकारण आहे त्या धर्मकारणाला उत्तर देताना सुद्धा संविधानच आपण घेऊन गेलं पाहिजे असं मला वाटतं. पुन्हा एकदा मी सगळ्यांना धन्यवाद देईन आणि माझी ही जी चर्चा आहे मी इथे थांबवतो. जय भीम. आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा. 75 देशाच्या 75मध्ये या देशातल्या सगळ्या विचारधारांना संविधानवादी विचार हाच पर्याय असं माझं ठाम मत आहे आणि त्या मतावर मी काम करायला तयार आहे. आपण सुद्धा मला साथ द्याल अशी आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना जय भीम, जय भारत असं करतो आणि धन्यवाद देतो आणि लवकरच आपण भेटू अशा प्रकारचं वचन देऊन माझं बोलणं संपवतो. नमो बुद्धाय.